आज तू गेस्ट आहे वाटतं. नाही, आजचे आपले जे गेस्ट आहेत त्यांनी माझा होशील ना असं म्हणत पटवून लग्न करून आता कोण कुणाला चांगला धडा शिकवतंय हे आपल्याला सांगणार आहे. कसं मी सांगते. मगाचा उखाणा आम्ही ऐकला, आता आमच्या समोर पुन्हा. रिसेप्शनला राहणार झाला म्हणजे तुम्ही खूप पॅसिव्ह अग्रेसिव्हली वगैरे असं करत मी उखाणा घेतला होता. रेडी 3, 2, 1 प्ले. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लग्न ही संस्था हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे, पण आता ग्लोबलायझेशनमध्ये किंवा सोशल मीडियाबरोबर जी पिढी मोठी झाली आहे त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की काय आहे हे जाणून घ्यायला मला आवडणार आहे आणि आय एम शुअर तुम्हालाही नक्की आवडेल. आपल्याकडे आलेली तरुण जोडी म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. छान दिसताय दोघंही. आता आपण गप्पा तर मारणारच आहोत किंवा मी जसं म्हणाले की लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वगैरे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटलात, जेव्हा केव्हा आणि लग्न या विचाराच्या आधीचा जो काळ आहे त्या काळात मला तुम्हाला घेऊन जायचंय आणि इथे आपला पहिला सेगमेंट आहे कॉल युअर बे. आता बे हे तुम्हाला माहिती असेलच. मला इतरांना समजवावं लागतं. तर तुम्हाला एक फोन कॉल खेळायचा आहे. फोन. तर एकमेकांना तेव्हाचे तुम्ही दोघं आणि फोन करा. आमची मजा अशी झाली होती की आम्ही भेटलो आणि लव्ह ॲट फर्स्ट साईट जसं म्हणतात तसं लगेच 11 वर्षात आम्ही ठरवलं की लग्न करायचं. खूप क्विकली, लगेच क्विकली. हा म्हणजे अतिशय क्विकली, अजिबात वेळ नाही घेतला आम्ही. फक्त 11 वर्ष, बाकी काही नाही. मग त्यातल्या दुसऱ्या वर्षीचा हा फोन आहे असं समजा आणि करा फोन एकमेकांना. ओके, मी करते तू कर, कारण हा खरं जसं झालं तसंच करूयात ना. ठीक आहे. सो प्रॉप्स वगैरे वापरून. ओ या. हॅलो विराजस. हॅलो. हॅलो. हाय, मी शिवानी बोलतेय. हा, रिहर्सलच्या टायमिंग विचारायचं का? नाही, तू नंबर सेव्ह नाही केलायस का माझा? नाही, आपल्या ग्रुपवर आहे तोच आहे ना नंबर. हो, तोच आहे. पण एनिवे, सो हो, रिहर्सलच्या टायमिंग्स मला सूरजनी सांगितल्या आहेत, पण मी यासाठी फोन केला होता की आपण त्याच्यात थोडंसं आधी भेटू शकतो का? का ग, म्हणजे तालीम घ्यायची आहे का? करलास का पण असा एवढी ऍक्टिंग का करतोस? नाही म्हणजे हा, आधी भेटू शकतो का? शुअर, म्हणजे माझ्या घरीच तालीम आहे तसंही, त्यामुळे नाही म्हणजे मी विचार करत होते की आपण नैवेद्यमध्ये थोडंसं आधी भेटू शकतो का, म्हणजे नाटक वगैरे असं डिस्कस केलं असतं आपण. असं ते आपण सगळे आल्यावर सगळ्यांबरोबर डिस्कस करूयात, म्हणजे टीमला कसं. नाही, पण मला सूरज असं म्हटलंय की तू विराजस बरोबर ऍज अ डिरेक्टर वेगळं डिस्कस. सूरजशी मी बोलून घेतो चांगलंच. मला तो का म्हणला असेल मला अंदाज आहे, पण ठीक आहे, काय नाही, छान छान काम करतोस तू नाटकामध्ये. आपण अजून खूप खूप प्रोजेक्ट्स करूयात आपण एकत्र. अच्छा, बरं. आणि मी तुला मेसेजेस केले होते ते तू वाचले नाहीस का? नाही, जरा माझ्या राहून गेलं होते. जरा क्रेझीच वाटलं मला इतके मेसेजेस, पण काही हरकत नाही. लिखाणाची आवड आहे तुला, चांगलं आहे. म्हणजे फक्त पेपरवर लिहितो. मग माझं लिखाण डिस्कस करायला भेटूया. हा, पण त्यातले बरेचसे फक्त लिखाणात हाय, हॅलो, व्हॉट्सअप एवढंच लिहिलं होतं. अच्छा, त्यामुळे व्हॉट्सअप मी नाही लिहित. ओके, ठीक आहे. तेव्हाच्या काळी असंच काही म्हणजे ह्याचं नाहीच, काहीच ऐकण्याची तयारीच नव्हती. नाही म्हणजे मला जेन्युइनली मी सांगते की आमची ओळख झाली भरतनाट्य मंदिरच्या बाहेर पुण्यात.
आणि सूरज आमचा मित्र दिग्दर्शक त्यांनी ओळखून दिली की हा विराजस कुलकर्णी वगैरे असं. आणि मी त्याला भेटलेच दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून त्याच्या इन माय डिफेन्स नाटकात, पण मी काही बोललेच नाही. इन माय डिफेन्स पुढे काय येणार आहे मला माहिती आहे, पण आम्हाला ऐकू दे. अँटिसिपेटरी बेल घेतात ना, तसं मी अँटिसिपेटरी माझं फिल्डिंग लावून. इन माय डिफेन्स मी फर्स्ट इयरला होतो आणि ती शाळेत होती, त्यामुळे तेव्हा जर मी हिच्यावर टप्पे टाकू असं जर मी केलं असं मी खूप क्रिपी वाटलो असतो वगैरे अनुरूपच्या. ओके. दुसरी गोष्ट तेव्हा मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक लिहित होतो, डायरेक्ट करत होतो मी, तेव्हा स्ट्रेसमध्ये होतो. तेव्हा एका शाळकरी मुलीचं हे आपण आधी भेटूयात का वगैरेला मी फार नाही रिस्पॉन्ड करायचो. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण, मी जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलो, मी घरातला सगळ्यात मोठा भाऊ आहे, तर माझ्या बहिणीच्या वयाची कोणतरी मुलगी तिला किती सिरियसली घ्यायचं ह्याचं एक प्रमाण होतं की मी लहान आहे म्हणून सिरियसली घ्यायचंच नाही. हा ट्रेंड जो तेव्हा सुरू झाला होता. आणि मला जेन्युइनली ना लिखाणाची मला आवड होती, तर मला असं वाटायचं की आपण हे लिहिलंय तर आपण ह्याला वाचून दाखवूया, मग आपण थोडंसं आधी भेटू, आपण काहीतरी वाचू वगैरे, एवढंच. ते त्या वयात काय अशी अक्कल होती की आपण करू वगैरे. मतितार्थ काय होता? नाही, माझा क्रश होता ह्याच्यावर, हे नक्की होतं, म्हणून मी याला म्हणायचे की आपण आधी भेटूया वाचायला वगैरे असं. पण ते दोन्ही असायचं. आणि हा किंवा सूरज वगैरे एकूणच आमचे सगळे मित्र असे ट्रीट करायचं की तू लहान आहेस ग, तुला काय कळतं, तू लहान. आणि माती काय केली एक थोडीशी की तिच्या इनोसन्स मध्ये तिला हे लक्षात आलं नाही की आमच्या ग्रुपमधले हे सूरज परसने, शिवराज वायचळ, आमचा मिहीर कुलकर्णी नावाचा मित्र होता, यांना सांगितलं की मला याच्यावर क्रश आहे की संपला विषय. की मग मी साधारण 6 फुटाचा बांबू घेऊनच की तू तिथून बोल माझ्याशी, कारण हे सगळे हरमखोर बसलेले असायचे. चिडवायला लागल्यावर म्हणजे जे चिडवा चिडवी जी सुरू होते ती सुरू झाल्यावर मला पण इतकं एम्बॅरेसिंग वाटायला लागलं की त्यामुळे मी लांब जाऊ लागले की नको, हे काहीतरी वेगळं सुरू झालंय. त्या तिचं आडनाव रांगोळे असल्यामुळे त्याच्यावरनं खूप कोट्या करता येतात चिडवायचंच म्हणलं की. किंवा संजय दत्तनीच एक माझ्या आयुष्याचं म्हणजे माझ्या आयुष्याची माती करून दिली, हे शिवानी गाणं करून, की चिडवायचं इतकं सोपं होतं तेव्हा. सगळं झालं तेव्हा. गाणंही ते गात असतील ना, तर आम्ही असे लांब गेलो त्यामुळे, आणि त्यामुळे 11 वर्ष लागली आम्हाला. पण म्हणजे या पहिल्या फोनच्या आधीच तुमच्या मित्रमंडळींनी तुमच्यात सूर जुळवण्याचा प्रयत्न केला की चिडवण्याचाच फक्त? चिडवण्याचा प्रयत्न. अगेन कॉलेज मधला मुलगा आणि शाळेतली मुलगी हे नाहीच कोणी सिरियसली घ्यायचं तेव्हा. आणि तेव्हा तर तो डिफरन्स खूपच दिसायचा, कारण पण मग नंतर मी त्याला असायची प्रयत्न करू दिले मी त्याला. मग नंतर मग तू भाव खाल्ला. नाही, शिवानीचं सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे ती आम्हा सगळ्यांपेक्षा लहान होती तेव्हा ग्रुप मधली, पण तिने प्रोफेशनल काम आमच्या सगळ्यांच्या आधी सुरू केलं. त्यामुळे तिची नुकती 10वी झाली होती, ती आमच्याबरोबर काम करायला लागली. आणि 12वीत तिला सिरियल मिळाली आणि ती मुंबईला शिफ्ट झाली. त्यामुळे ती आमच्या ग्रुपपासून आमच्या अमॅच्युअर ग्रुप पेक्षा खूप वेगळ्या लेवलचं काम करत होते. त्यामुळेही मध्ये तसा थोडासा एक गॅप गेला. पण 11 वर्ष म्हणजे खरं तर प्रेमात कधी पडलात? आणि पहिलं इम्प्रेशन, आता हे आम्ही बघितलं की पहिलंच इम्प्रेशन डोक्यात गेला असेल साधारण एकमेकांच्या ना? डोक्यात असं नाही, पण आम्ही तेव्हा नाही कनेक्ट झालो आम्ही. पण हे म्हणतात ना, आमची एक आवडती सिरीज आहे हवाई मेट्रो मधून नावाची, त्याच्यात एक खूप फेमस डायलॉग आहे की वेन यू हॅव केमिस्ट्री द ओनली अदर थिंग यू नीड इज टायमिंग अँड टायमिंग इज अ बिच. की ते करेक्ट वेळेला दोघंही असं ते जुळायला मग 11 वर्ष गेली. पण त्यामध्ये एकाच नाटकाचा ग्रुप असल्यामुळे त्याच्यानंतर तिचा सिरियलचं, तिने पहिली सिरियल जी केली शेजारी शेजारी पक्के शेजारी, तर कोइन्सिडेंटली त्या शेजारी शेजारी पक्के शेजारीच्या शेजारी म्हणजे त्या सेटला लागूनच विस्लिंग वुड्स होतं जिथे मी शिकत होतो. त्यामुळे म्हणजे कुंपणात यांचं शूटिंग दिसायचं आम्हाला आमचे क्लास चालू असताना वगैरे, त्यामुळे आम्ही इन टच होतो. त्यानंतर तिने श्रावण क्वीन केलं, त्यामुळे तिने स्वतःला खूप छान पद्धतीने ग्रूम केलं. त्यामुळे ती शाळकरी 2 वेण्यावाली मुलगी नसून आता स्वतःचा इंडिपेंडंट विचार करणारी, खूप पुस्तकं वाचणारी, स्वतः लिहिणारी अशी एक हुशार मुलगी झाली. हे मला कुठेतरी बॅक ऑफ द माइंड जाणवत होतं, पण ते टायमिंग जुळायला अजून काही वर्ष जाणं गरजेचं होतं. ते कसं जुळलं म्हणजे ते काय आम्हाला एक्झॅक्ट असं नाही आठवते, पण आम्ही एक नाटकच परत करत होतो यांनी लिहिलेलं. खूप वर्षांनी तिने आमच्या ग्रुप बरोबर फुल फ्लेजेड नाटक केलं.
आणि त्या प्रोसेसमध्ये असं व्हायला लागलं की आम्ही खूपच एकमेकांना त्रास देऊ लागलो, चिडवाचिडवी बरं त्या करू नाटकामध्ये मी हिचा मानलेला भाऊ असतो, अच्छा वा, वा. त्यामुळे एकूणच विअर्ड सगळं वातावरण होतं. लागलो. आणि पुन्हा हे सगळे आमचे मित्र नेहमी तेच सगळे होते. हेच सगळे आणि होते. त्यांनी मग शेवटी आम्हाला असं सांगितलं की ऐका विर्या, शिवानी, आम्हाला असं वाटतं की बहुतेक तुमचं काहीतरी होण्यात आहे. हे तुला सांगितलं, मला नाहीच सांगितलं. मी सांगितल्यावर मला आठवतंय आमचं असं जुळतंय असं वाटलं. तेव्हा नशीब असं की मी तेव्हा एका महिन्यासाठी अमेरिकेला जाणार होतो सुट्टीसाठी, आणि त्याच्यानं 2 दिवस इतकं केऑस की आमचं असं झालं की ओके बहुतेक आपलं जुळतंय बरं का, की लेट्स टेक दिस फॉरवर्ड. त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी माझ्या शाळेच्या मित्रांबरोबर गोव्याला गेलो. त्यामुळे आम्ही भेटूच शकलो नाही, पण मग गोव्यात मित्रांना पहिले सांगितलं की ऐका असं असं आहे वगैरे. म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांशी बोलायच्या आधी मित्रांना म्हणजे व्हॉट्सअपवर झालं होतं की आय थिंक ओके वगैरे. ओके. मग मी गोव्याला गेलो. मी गोव्यावरनं डायरेक्ट अमेरिकेच्या म्हणजे तिकडनं एअरपोर्टवरनं अमेरिका. मी एअरपोर्टवरनं माझ्या सगळ्या मित्रांना फोन लावले होते की ऐका असं असं आहे वगैरे. तर तेव्हा सूरज शिवराज आमचे सगळ्यात जवळचे 2 मित्र आहेत, त्यांनी मला की हा मला अंदाज होताच. म्हटलं अरे मग मला काय नाही सांगितलं, अजून 1-2 महिने आधी झालं असतं ना, अंदाज होता काय. मग त्यांनी आम्हाला असं एक हे दिलं. दोघं तेव्हा काय म्हणतात त्याला कन्फर्म बॅचलर असलेले हे दोघं मला शिकवतायत की एक तू काम कर, तू आता महिनाभर अमेरिकेला असण्यास तेव्हा महिनाभर तिच्याशी बोलू नकोस, आणि त्या महिन्याभरानंतर तुला काय वाटतंय हे तू बघ आणि मग तू निर्णय घे मलाही सेमच सांगितलं वगैरे होतं. असं. बोलू नका एकमेकांशी. या फ्लाईट मध्ये वायफाय घेतलं होतं मी गप्पा मारायला. म्हणजे हे कोण, हा काय फालतू व्हिडिओ होता. हो, पण असे ते सल्ले देतात आम्हाला आणि आम्ही ऐकतो. तेव्हापासून ते तुम्ही ऐकत नाही आहात. आम्ही ऐकत नाही होतो. पण मग ठरल्या क्षणी 1 महिना एकमेकांपासून लांब. हो ना. हो. मग काय त्या 1 महिन्यात कसं कोपअप केलं? नाही, तेव्हा अगेन आम्हाला पुस्तकं वाचायची आवड दोघांनाही असल्यामुळे आमचं तेच व्हायचं की मग तू तिकडे ते पुस्तक सुरू कर, मग इकडे मी पण करते वगैरे असं. किंवा आम्ही फिल्म्स बघायचो एका वेळी ठरवून की तू तिकडे सुरू कर, मी म्हणजे इकडे इथं सुरू काउंटडाऊन करते द्यायचो वगैरे. की रेडी 3, 2, 1 प्ले, आणि मग आम्ही दोन्हीकडे literally प्ले करायचो आणि केलं. मग बघता टेक्स्टिंग जे आम्ही लॉकडाऊन मध्येही केलं होतं. म्हणजे हा दिवस असेल तर तू रात्री वगैरे हो. असं टायमिंग मी जुळवून. तसंही निशाचर आहे, त्यामुळे मी तसंही रात्रीच जगतो, त्यामुळे ते आमचं जुळायचं तेव्हा. येस. आणि मग आलात परत, म्हणजे हा आला परत. हा आला परत. हो. आणि हा US ला जाणार होता तेव्हा मला आठवतंय अगदी सकाळी 7 वाजता तो घराखाली आला होता माझ्या. मी आईकडे माझं एक होते पुस्तक होतं तिच्याकडे ते, आणि खरं तर तो आला होता की जायच्या आधी भेटूया यार एकदा, नुसतं व्हॉट्सअप की जनरल आहे. आणि सकाळी 7 ला वगैरे मी उठणं शक्यच नाहीये, म्हणजे हे पॉसिबल शूट असेल तरच मी उठते. त्यामुळे तिच्या आईला एक तिला असं झालं 7 वाजता उठून खाली झालं पुस्तक पुस्तक घेऊन खाली. आणि मी वर आले तेव्हाच माझा आणि आईचा एक असा लुक झाला, फक्त लुक झाला, आणि तेव्हा तिलाही कळलं मलाही कळलं. कोणासाठी तरी पहाटे उठलीस हे सिरियस दिसतं. येस. काहीच तिने विचारलं नाही, फक्त तो एक लुक होता. माझं एक काय म्हणतात, मला एक वरदान मिळालं आहे की मी जनरली लोकांच्या आई वडिलांना आवडतो. वा वा. म्हणजे ह्याचा फायदा घेऊन माझ्या मित्रांनी माझ्या नावावर अनेक गोष्टी खपवल्या आहेत. बरं मी मुंबईत असायचो, माझे सगळे मित्र पुण्यात असायचे, तर वाटेल तेव्हा नाही विर्या पुण्यात आलाय ह्या बेसिसवर त्यांनी वाटेल ते केलं आहे. कारण समहाव माझ्या काय होतं, माझ्या तो गुण पण आई वडिलांना माझ्यावर केलं, म्हणजे असं गुड बॉय इफेक्ट. काही नव्हतं. म्हणजे मी त्यांच्याच बरोबर असायचो आणि ते जे करतात तेच करायचो, पण समहाव त्यामुळे हिच्याही आईला असं वाटलं चांगला की हा मुलगा चांगला आहे. मुलगा आहे. रादर शिवानीच्या आधी तिच्या आईशीच माझी दोस्ती होती. कारण आम्ही जे नाटक केलं होतं, म्हणजे आमचा ग्रुप ज्या नाटकामुळे फॉर्म झाला ते ज्या संस्थेकडून केलं होतं तिथं शिवानीची आई शिकवायची. त्यामुळे आणि त्या सगळ्या तिथले जे शिकवणारे शिक्षक शिक्षिका होते त्यातली आमच्या बरोबर कट्टा टाकून गॉसिप करणारी ही आहे. त्यामुळे आमची त्यांची दोस्ती होती. मग शिवानी काय आता आहेच या बेसिसवर झाली. आणि मग आल्यावर किती वर्ष डेट केलं एकमेकांना? 3 वर्ष डेट केलं, मग लग्न केलं आम्ही. कारण आमचं ते ठरलंच होतं की लग्न करण्याच्या आधी आपण एकमेकांना वेळ दिला पाहिजे. डेटिंग असं नाही, घरी सांगूया, घरच्यांना माहित होतं. आणि थँकफुली दोन्ही घरातून कोणीच आम्हाला आग्रह नाही केला किंवा घाई नाही केली की लग्न कधी करणार आहात असं. त्यांनाही काही टेन्शन नव्हतं समहाव. आणि आम्ही एकमेकांच्या आपणही ती 3 वर्ष संपेपर्यंत खूप क्लॅरिटी सांगतही नव्हतो घरी. पण सांगितलं होतं, म्हणजे अंदाज होता, दिली होती. कल्पना दिली होती. पण आणि आम्ही एकमेकांच्या घरच्यांबरोबर वेळ पण घालवू लागलो. म्हणजे लग्न आधीच मी आणि मृणालताई शॉपिंगलाच जायचो. थँकफुली तिने आई बरोबर एक फिल्म केली होती, त्यामुळे आमची ओळख त्यामुळे होती. त्यांचं एक स्वतःच एक बॉन्ड बॉन्ड होता. किंवा
आम्ही एकत्र फिल्म्स बघायचो दोघी जणी, किंवा इव्हन आईशी पण याचा कॉन्टॅक्ट होता, हा घरी यायचा जेवायला. तिची आई माझ्या आई बाबांच्या कॉलेजमध्ये होती वगैरे, त्यामुळे सगळं जुळत टेन्शन नव्हतं. पण आपण कॉन्शियसली एफर्ट्स पण घेतले. मला असं वाटतं की 100% घरच्यांबरोबरही हँगआउट केलं पाहिजे, किंवा घरच्यांनी एकमेकांबरोबर हँगआउट केलं पाहिजे, कारण लग्न म्हटल्यानंतर 2 फॅमिलीज पण जुळल्या पाहिजेत, हे महत्वाचं असतं. किंवा जुळत नाहीये तर ते आधी कळू देत. आपण नक्की काय करायचं इथे. पण म्हणजे तुम्ही जेव्हा डेट करत होता तेव्हा तुमच्यात क्लॅरिटी होती की हे कन्फर्म आहे आणि आपण लग्न करणार आहोत? हो, बरोबर. पण मग काय एक्झॅक्टली एकमेकांशी म्हणजे असं काही बोलणं झालं की काही गोष्टी आपण विचारतो एकमेकांना आणि पण नक्की लग्न करणार आहोत का विचारतो, तर असं तुम्ही काय केलं? काय, मी लेखक असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी ओव्हर एक्सप्लेन कराव्याशा वाटतात आणि ही ओव्हर थिंकर आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करते. पण त्यामुळे आम्ही खूप, आणि आय थिंक हे आमच्या एकूणच पिढीचं एक थँकफुली तो कम्फर्ट आहे की बोलूयात, की तू गेस कर, मग मला वाटतंय, मग मी हे ह्याच्यात नको पडेल, आपण बोलूयात शांतपणे. आणि माझं असं म्हणणं होतं गॅरंटेड, कारण आमचा एक मित्र आहे, दरवेळेस त्याच्या विचार तो आभाडे काढतो, पण हा खूप चांगला किस्सा आहे माझ्याकडे सांगायला. मी नाव नाही घेत त्याचं, त्याला माहितीये कोणाबद्दल बोलतोय. तर माझा एक मित्र होता आणि मुंबईत शिफ्ट झालेलो मी पहिलाच होतो आमच्या बरोबर, कारण मी शिकायलाच मुंबईत शिफ्ट झालो आणि बाकी सगळे मग शिक्षण झाल्यानंतर कामासाठी म्हणून यायचे, त्यामुळे अनेक मित्र माझ्या घरी येऊन राहायचे. तर आमचा मित्र, सांगायला काही हरकत नाही, क्षितिश दाते नावाचा आमचा चांगला मित्र आहे. सॉरी क्षितिश, तुझे असे चार चौघात हे करतोय, पण क्षितिश माझ्याकडे राहिला होता एका पॉइंटला, आणि रात्री क्षितिशला सायनसचा इश्यू होतो, त्यामुळे त्याला एसी आणि पंखा तो मला दोन्ही लावू देत नव्हता, की नाही मला त्रास होतो, माझं नाकाचं हे होतं वगैरे. आणि मुंबईत एसी बर पंखा नाही, तर तो झोपल्यावर मी गुपचूप 2 वाजता मग घामाघुमून उठलो आणि मी हळूच एकवर पंखा लावला, तर खरंच बिचारायला त्रास व्हायला लागला. तर तिथं आमचं दुसऱ्या दिवशी बोलणं झालं होतं की अरे आपण आता लग्न वगैरे जेव्हा केव्हा करतो तेव्हा ह्या अशा गोष्टी डिस्कस केल्या पाहिजे तर, की कुणाला पंखा कितीवर लागतो, किंवा मला की माझ्या खूप व्हिडिओ सिंक्रेसीज आहेत की ज्याच्यामुळे की तिला कदाचित माहित नसेल की ह्याला ह्याच्यानी एवढा राग येतो, पण मला येतो. जसं मला सकाळी उठल्यावर मला अर्धा तास मी कोणाचाही नसतो, मी उठलेलोच नसतो, त्यामुळे त्या अर्ध्या तासात तुम्ही माझ्याशी काहीही महत्वाचं बोललात तर ते इनव्हॅलिड आहे. हे मला असं वाटलं की हे मी सांगितलं पाहिजे, म्हणजे हे तिला लग्नात भांडण होऊन कशाला फिगर आउट झालं पाहिजे. आणि मला पहिली कॉफी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा मूड कसा असेल हे सांगता येत नाही, आणि ती जर मला पटकन मिळाली नाही वेळेत पहिली कॉफी, मी कुठेही असेल ट्रॅव्हल, अगदी मी मनालीला गेले, हिमालयात गेले तरीही मी कॉफी शोधलेली आहे, तर तोपर्यंत ह्यांनी जर काही असा विषय काढला की जो चिडण्यासारखा असू शकतो तर मग त्याचे परिणाम फार वाईट होतात. किंवा उलट मला विषय काढायची गरज नसते, सकाळी उठल्यावर ती जे बोलते किंवा जे ती रागात असते ते कॉफी प्यायल्यावर ते काहीच ग्राह्य धरायचं नाही, हे तिने नशिबाने आधी सांगितलं मला. नाही, मी सांगितलं होतं त्याला की कॉफी मिळाल्याशिवाय नाही बोलायचं. तर त्यामुळे अशा गोष्टी, किंवा अगदी बेसिक की मला आता हे खूप रॅन्डम, पण मला लग्नांना जायला आवडत नाही. आय हेट इट, आय डोंट नो वाय. मला लग्नांना जायला मला काहीच त्यातलं काहीच आवडत नाही मला, कारण ज्यांचं लग्न होत असतं त्यांच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष असतं आपलं, त्यांनाही कोण करते त्याला गेलं कळत नाही, काहीही फरक पडत नाही अनलेस तुम्ही खूप जवळचे आहात की म्हणजे अगदी रोजचं तुमचं आहे, तर नाहीतर ती 10 लोक सोडतात त्यांनाही काही घेणं देणं नसतं, तुम्ही आलात गेलात काही नाही. रिसेप्शन आय कॅन अंडरस्टँड, तुम्ही जाता शेक हँड करता, लग्नाला एकतर सकाळी असतं अगेन, आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यासाठी सकाळी उठून ते वगैरे वगैरे. तर म्हणजे अशा खूप गोष्टी आम्ही आधीच शेअर केल्या की हे ऐक असं आहे बरं का, म्हणजे हे आपण करायला नको. की दोघांच्या अशा स्पेसिफिक गोष्टी आहेत, म्हणजे हा स्पेसिफिक माणूस आहे आणि मीही स्पेसिफिक आहे हे कळलं, त्यामुळे बरं वाटलं की. तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या, आणि मग मोठ्या सुद्धा की आमच्याच ते ज्या नाटकाची प्रोसेस सुरू असताना आमचं जुळलं, ते अख्खं नाटकच म्हणजे हे आपल्या कलाकारांसाठी इतकं छान असतं की युजली ज्या गोष्टी डिस्कस कराव्या लागत नाहीत ह्या कधी कधी ऍक्टिंग थ्रू कराव्या लागतात, म्हणजे तर ते अख्खं नाटकच एक कपल अचानक लग्न करायचा विचार करतंय ह्याबद्दल होतं. त्यामुळे खूप त्यात मला काय वाटतं ते मी खूप त्यात टाकलं होतं, जे आम्हाला दोघांनाही पटत होतं की सेटल होणं महत्वाचं, की तुम्ही सेटल म्हणजे काय, तर तुमची पुढची 5 वर्ष काय असणार आहे त्याचं तुमच्याकडे ब्लूप्रिंट असला पाहिजे. तो चुकला तरी चालेल, पण ऍटलीस्ट यू शुड नो की दिस इज माय इंटेन्शन, मला हे करायचं आहे, यांनी माझं सॉर्टेड आहे. त्या 5 वर्षाच्या प्लॅनमध्ये जर लग्न ऑर्गॅनिकली येत असलं तुमच्यासाठी तर ते तुमच्या सेटलच्या कन्सेप्टमध्ये आहे.
तर त्यामुळे आपल्या सेटल होण्याच्या कन्सेप्टमध्ये लग्न आहे का नाही, तर आहे असं आम्हाला दोघांनाही वाटलं की येस शुअर. म्हणजे त्या 5 वर्षामध्ये मी लग्न करून हे झालंय हे मी गृहीत धरतो, पण त्याचबरोबर आमच्या दोघांचेही प्रोफेशनल गोल्स आहेत, पर्सनल गोल्स आहेत, तर हे करायचं आहे हे आम्ही खूप क्लॅरिटीने बोललो होतो. त्यामुळे बेसिकली आम्ही त्याला भॉक मोमेंट म्हणायचो की लग्नानंतर भॉक नको की तुला माहितीच नव्हतं आता हे असं शक्यतो न व्हावं यासाठी आम्ही खूप क्लॅरिटीने बोललो होतो. आणि शिवानीची मजा अशी की ती सुरुवातीला तिचं असं होतं की लेट्स टेक इट स्लो, आपल्याला वाटतंय हे स्पेशल आहे तर लेट्स टेक इट स्लो, तर आपण आत्ताच लग्नाचा विषय नको काढायला, आत्ताच ते आय लव्ह यू वगैरे ते सगळे त्याच्यात नको पडेल, लेट्स जस्ट हॅव फन. एका आठवड्यात आपण लग्न केलं ना की असं स्वतःच म्हटलं ओके म्हणजे आपण हा विषय बोलतोय का, बोलतोय आपण करायला नको, पण मला तुझा इंटेंट तर कळू दे. करायला नको म्हणजे आपण लगेच लग्न नको करायला, पण माझा इंटेंट तर कळू दे की लग्न करायचं आहे. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी बोलून हा लग्नानंतर काही भॉग झाले पण आम्ही बरेच होत राहतील, नाही तर मजा काय, आणि ते होत राहतील. म्हणजे त्याने मुद्दाम लपवून ठेवले असं ती सांगते मला नंतर की मी मुद्दाम सांगितलं नव्हतं. नाही पण माझे मूड स्विंग्स वगैरे खूप असतात. आणि मला एक गोष्ट विराजशी फार बरी वाटते की त्याला असे इश्यूज नाहीयेत, म्हणजे तो मुडी नाहीये आणि तो जजमेंटल पण नाहीये. त्यामुळे मी जेव्हा अशा काही मूड्स मधनं कधी कधी जात असते तेव्हा त्याला बरोबर कळतं की हे चुकवायचंय कसं चुकवायचं, त्याला बरोबर ड्रामा नाही होत. मुळात आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोच्या आधी मी डिरेक्टर आणि ऍक्ट्रेस असं होतो, त्यामुळे ऍक्ट्रेसचे टँट्रम कसे मॅनेज करायचे हे मला 11 वर्ष माहित होतं की हे केल्यावरही उचकते. आणि आम्ही नेहमी तेच म्हणतो की आपण सिरीज बघतो तर आपल्याला कुठला जॉनर जास्त आवडतो किंवा हलका फुलका जॉनर, कॉमेडी रॉमकॉम आपल्याला आवडतं, म्हणजे स्ट्रेस बस्टर म्हणून. तर आपण नेहमी आपल्या प्रॉब्लेम्स कडे त्या अँगलनी बघितलं पाहिजे की रॉमकॉम चालू आहे, आपला ड्रामा नाहीये, सिरियस ड्रामा नाहीये. रॉमकॉम मध्ये भांडण झाल्यावर ते कसे रिॲक्ट झाले असते कॅरेक्टर, आपण तसं रिॲक्ट व्हायचं. सो त्याचा फायदा होतो. याही तुम्ही गोष्टी आधीच बोललात, हे जे तू आता सांगतेस आम्ही खूप बडबड करतो. आणि एक त्यातली इंटरेस्टिंग गोष्ट ती थोडीशी तुम्ही एलॅबोरेट केली तर मला आवडेल. तुम्ही जे ठरवलं सुरुवातीला की आधीच तुम्हाला याची कल्पना होती की लग्न हे 2 माणसांचं नसून 2 कुटुंबांचं असतं, तर ते जे तुम्ही प्लॅन केलं ना ते मला फार गोड वाटलं. तर ते तुम्ही दोघांनी चर्चा करून केलं की आपोआप घडत गेलं? नाही आम्ही चर्चा डेफिनेटली केली, पण मी तेच म्हणते की किती मॉडर्न सिस्टीम असली, म्हणजे आता तसं म्हणायला गेलं तर दोन्हीकडची घरं प्रोग्रेसिव्ह आहेत. मला सासर तर असं मिळालं आहे की माझ्याच क्षेत्रातला इतका जास्त, मी माझं जेवढं वय आहे त्याच्या कदाचित जास्त अनुभव आहे. आणि त्यामुळे ती एक सिस्टीम आहे की ही शूटिंगला जाणार किंवा काय होणार आहे, जी ताईंनी खूप चांगला पायंडा पाडून ठेवलाय. तिच्या सासूबाईंनी, म्हणजे माझ्या आजी सासूबाईंनीच तिला इतका सपोर्ट केला आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण खरं आयुष्य, किंवा मला तरी आता असं फील होतंय की खरं आयुष्य किंवा आमचं सहजीवन जे सुरू झालं ते लग्नानंतरच झालं असं मला वाटतं. कारण आधी आम्ही चिल करत होतो, आम्ही एक्सप्लोअर करत होतो, एकत्र फिरत होतो आणि घरच्यांशी कॉन्टॅक्ट होता. पण सहजीवन खऱ्या अर्थाने काय, तर विराजच पुण्यात नसताना मी त्याच्या घरच्यांबरोबर राहणं, मला माहित असणं की आजींना कुठल्या पद्धतीची कॉफी आवडते, मला माहित असणं की बाबांबरोबर मी मॅच बघायला बसणार आहे, किंवा ताईला सकाळी तिला जेवण कुठल्या वेळेत लागतं काय हे मला माहित असणं, आणि त्यानुसार मी माझं एक रुटीन सेट करणं, हा नसताना माझं त्यांच्याबरोबर एक रिलेशनशिप असणं, हे मला खूप इम्पॉर्टंट वाटतं. आणि त्या गोष्टीची मला आत्ता मज्जा कळू लागली. एक आणि फायदा असा झाला आमचा की कोइन्सिडेंटली आमच्या लग्नाच्या 2 दिवस आधी आम्ही घर शिफ्ट केलं पुण्यात सगळ्यांचंच. त्यामुळे असं नव्हतं की हे घर आहे आणि इथं हे आमचं सेट, ही माझ्या बाबाची बसायची जागा आहे, हे इथलं असं असतं आणि ह्याची सिस्टीम सेट आहे. त्या नवीन घरी सगळ्यांसाठी सगळंच नवीनच होतं, त्यामुळे एक नवीनच सिस्टीम सेट व्हायला तेव्हा मदत झाली. एकाच 5 दिवसाच्या गॅपमध्ये घराचं शिफ्टिंग आणि लग्न या दोन्ही गोष्टींनी तेव्हा खूप छळलं गेलो आम्ही, पण त्याचा इव्हेंच्युअली खूप फायदा झाला. म्हणजे मी आता एक इंटरव्ह्यू बघितला जावेद अख्तरांचा, आणि ते असं म्हणाले की जर तुमचं प्रेम किती खरं आहे किंवा किती टिकणार आहे ह्याची परीक्षा बघायची असेल तर त्या दोघांनी इंटिरियर डिझायनिंग एकत्र केलं पाहिजे त्यांच्या घराचं.
आणि मी म्हटलं विराजसला की विराजस आपण हे केलं, आपण लग्न करणार होतो काही एका आठवड्यामध्ये, त्याच्या आधी आपण घर बदललं, इंटेरियर डिझायनिंगला आपण सगळे घरच्यांबरोबर मी तुझ्या येत होते, तिथे पडद्यांवरून आपण भांडलो की नाही ब्लू हवा आहे, नाही ग्रीन हवा आहे वगैरे, हे सगळं आपण केलं. म्हणजे आपण ती परीक्षा दिली आहे खरं तर. माझं तर म्हणजे मला आणि रंगांचा जरा ओसीडी आहे, त्यामुळे मला आमचं की हे दोन्ही ब्लू नाहीयेत, हा ब्लू वेगळा आहे आणि हा ब्लू वेगळा, हा ब्लू ह्या ब्लूचा नाहीये, हा ग्रीनिश ब्लू आहे, हा रेडिश ब्लू आहे वगैरे, असं खूप माझे मुद्दे होते. पण आय थिंक त्यांचा मुद्दा हा असावा की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा मतभेद होतात तेव्हा लक्षात येतं की ह्याच्या मनात माझ्याविषयी किती रिस्पेक्ट आहे किंवा माझ्या मनात ह्याच्याविषयी, आणि एकमेकांसाठी तुम्ही तुमची विजन किती कॉम्प्रोमाइज करू इच्छिता. हा की हा ठीक आहे मी तुझं ऐकेन किंवा ऐकतो, तुला हवंय ना, ठीक आहे करू आपण. आणि ते लक्षात न ठेवता की मी तुझं तेव्हा ऐकलं होतं म्हणजे मी तुझं दोनदा ऐकलं, आता मी तुझं आता 1.5 वेळा तू माझं ऐक, मग अर्ध मी नंतर सगळे ठेवतो वगैरे, असं न करता. वा वा. आणि लग्न आपण जे करतो म्हणजे फंक्शन, त्याविषयी तुमचं काय मत आहे, तुम्ही कसं केलं आणि त्याविषयी दोन्ही कुटुंबांचं काय मत होतं? लग्न आम्ही तुला एक तर जायला आवडत टीव्हीवर 2दा लग्न झाली होती वेगवेगळ्या लोकांची, त्यामध्ये सगळ्या विद्या आमच्या करून झाल्या होत्या, ते सगळं 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 झालं होतं. आणि शिवानीचं म्हणणं होतं ते मला अगदीच पटत होतं की त्या दिवशी ते लुक्स आणि हे इतर माणसांसाठी खूप मजेचं असतं त्यांचं, पण ते शूटिंग सारखं वाटायला नको की चला चला लाईट चाललाय, म्हणजे हा झोन नको. म्हणजे तुला कळेल, तू अप्रिशिएट करशील हे, मी माझ्या लग्नाला फक्त अर्ध्या तासामध्ये हेअर, मेकअप आणि साडी नेसून तयार होते. कविता कोपरकरनी मला तयार केलं आणि तिने अमेझिंग तयार केलं होतं मला, पण हे तिलाही माहित होतं कारण ती शूटिंग मधली असल्यामुळे फील्ड मधली, आणि मलाही की अर्ध्या तासात आपल्याला रेडी होऊन सेटवर जायचं आहे, आपण वेळ घालवायचा नाही. आणि माझं एक माझ्या घरच्यांनी म्हणणं पाळलं, म्हणजे गोरज मुहूर्तावर आम्ही लग्न केलं, त्यामुळे सकाळी उठावं नाही लागलं, माझ्यामुळे इतरांना सकाळी उठावं लागलं नाही, याचा मला आनंद होता. आणि लग्न आम्ही तसं अगदी नेटकं केलं, कारण अगदी माझा ज्यांच्याशी संबंध येतो ते सगळे मित्र नातेवाईक, अगदी घरची लोक, त्यांच्यात रिसेप्शन खूप मोठं होणार माहित होतं, कारण आमचा मित्रपरिवार इतका आहे, आई बाबा आजी आजोबा दोन्हीकडचे, त्यामुळे ते मेगा होणार याचा अंदाज होता. आमचे खूप विविध गावांमध्ये राहणारे सगळे नातेवाईक वगैरे सगळे येणार, पण लग्न आम्ही पटकन आणि छोटंसं करून घेतलं आणि जवळपास नाटकाचा प्रयोग करत असल्यासारखाच फील येत होता, कारण मित्र पुन्हा इन्व्हॉल्व, म्हणजे सूरज, शिवराज आणि ओंकार गोखले आमचा मित्र, या तिघांनी मिळून काहीतरी तिथे आम्हाला न सांगता नाटकासारखं बसवलं होतं की आम्ही कसे भेटलो वगैरे, आईनी अर्थात सगळं. त्यानंतर जो वर्षानुवर्ष विक्रांत आमचा मित्र, जो वर्षानुवर्ष माझ्या नाटकाचं म्युझिक ऑपरेट करतो, तो त्या दिवशी आमच्या एंट्रन्सचं म्युझिक वगैरे घेऊन लगेच पेनड्राईव्ह वगैरे घेऊन करत होता. त्यानंतर तेजस देवधर, जो अगदी मी शाळेत असल्यापासून माझ्या नाटकांचं लाईट डिझाईन करतो, तोच त्या ज्या ठिकाणी मी लग्न केलं तिथे असोसिएटेड असल्यामुळे त्यांनीच लाइटिंग केलं होतं, त्यामुळे जवळपास नाटकाचा प्रयोग चालू असल्यासारखं एक फील येत होतं. आणि हे तुम्हाला सरप्राईज होतं? सरप्राईज, टोटल सरप्राईज. आई काहीतरी प्लॅन करते याचा अंदाज होता, आणि सूरज, शिवराज तेवढेही चांगले ऍक्टर्स नाहीयेत की त्यामुळे ते की नाही आम्ही जनरल तुम्हाला मदतीला येतो वगैरे, मला अंदाज होता काहीतरी करणार, पण ते काय हे माहित नव्हतं, पण ते छान केलं. म्हणजे इट वॉज व्हेरी प्रायव्हेट, व्हेरी पर्सनल, आणि मजा आली. आणि मग रिसेप्शनला राडा झाला, म्हणजे रिसेप्शनला आम्ही 5 तास बसलोच नाही, इतकी लोक आली आणि सगळे भेटायला येताना जेवण खूप छान आहे, अप्रतिम जेवण, आणि आमच्याकडे पोटात गुर्र 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 होतंय आणि लाईनच थांबेना. रात्री 1 वाजता जेवायला बसल्यावर एकतर असं होतं की असं काहीतरी असतं की उखाणा घेतल्याशिवाय जेवायचं नाही, आणि ना माझं असं होतं, मला जर जेवण किंवा खाणं कुठल्याही वेळेत जर मला पटकन नाही मिळाला ना, भूक लागल्या क्षणी, तर मग मी हँग्री होते, म्हणजे हँग्री अशी मी हँग्री होते. आणि मला माझ्या शेजारी तिच्या वजनाचा लेहंगा घालून हँग्री व्यक्ती आणि मग तो लेहंगा मी इथून कॅरी करत होते वगैरे, त्याचे मार्क्स उठले होते वगैरे, आणि मी अशी चालत होते वगैरे, आणि 1 वाजता रात्री मला समोर जेवण दिसतंय आणि मला कोणीतरी उखाणा घ्यायचं सांगितलं. मी असे पॅसिव्ह अग्रेसिव्ह असं चिडून काहीतरी तिथं घेतला आपण उखाणा. मग जेवायला सुरुवात करताना तिथली ती माणसं आली की सर आम्ही तुम्हाला सांगतो या डिशेस. मी म्हटलं हे बघा आम्ही सिलेक्ट केलंय हे जेवण, मी सांगतो त्या 3 गोष्टी द्या मला, विषय संपवा. आता हे सुरू झाल्यावर कोणतरी आलं की मगाचा उखाणा आम्ही नाही ऐकला, आता आमच्या समोर पुन्हा. म्हणलं बर. ते जे आले होते
ते असे खूप डिरेक्ट फॅमिलीतले नव्हते तरी आता हिला कसं सांगायचं की माझ्या ते कोणाचे कोण आहे की तू इथं उडू नकोस त्यांच्यावर की हे कसं रिलेशनशिप सांगायची हे मला समजेना वगैरे. खूप काय केलंस तेव्हा? नाही मी असं खूप माझा प्रॉब्लेम असा आहे मला आवडेल. नाही माझा प्रॉब्लेम असा आहे की मला लपवता नाही येत. म्हणजे माझा राग, रडणं, हसणं सगळं माझं चेहऱ्यावर दिसतं. म्हणजे इट्स ऑल देअर. तर मी खूप पॅसिव्ह अग्रेसिव्हली वगैरे असं करत मी उखाणा घेतला होता. हो मला आता आठवत नाही उखाणा काय. चांगलंच आहे, नाही आठवत. चांगला म्हणजे तो राग सदृश उखाणा होता. तेच मी म्हणत होतो, राग उतरला होता त्या उखाण्यात. तो उखाणा मी त्यांच्याबद्दल घेतला खरं तर ह्याच्याविषयी घेण्यापेक्षा असं अच्छा, म्हणजे तिथल्या तिथे सरकायचं. इतका पटकन तुला सुचला यातच मला धोक्याची सूचना आली. रिपीट नाही केला की जाऊ दे पटकन जो ठरलाय तो घेऊया असं नाही केलं. तिथल्या तिथे झालंय तिथे रायटर तुझ्यातला जागा होऊन बहुतेक. मग त्यांना गार केलंस म्हणजे. हो म्हणजे काहीतरी उखाणा घेतला होता मला आता ज्याने ते गार आठवत नाही. म्हणजे मला असं करायला लागलं टेबलाखाली त्यांनी असं केलं. कंट्रोल उदय. नाही पण मी नंतर म्हणजे 2-3 लोक, कारण पाठोपाठ 2-3 लोक येऊन असंच करत होते, आता आमच्यासाठी घ्या, आता आमच्यासाठी घ्या. हा 5वा वगैरे होता. मग नका करू असं, मग खाऊ द्या सिंपल म्हणणं. त्यामुळे 2 वाजता काय लोकांना सुद्धा उत्साह असतो रात्री. खरंच. आणि लग्नात ही डुचकेगिरी करणारी एक वेगळी माणसं आहेत जी कुठल्या ही लग्नात येतातच अचानक. वा, तुमच्या या लग्नाच्या आठवणींमधून आपण एक आठवणींची सफर करणार आहोत. तुमचे काही फोटोज आहेत आमच्याकडे जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्या फोटोजची आठवण, तेव्हाचा काही किस्सा असेल, काय घडलं होतं हे तुम्ही आठवणींची सफर आहे का सफर आहे आपण फोटो बघून ठरवूया. तुला आठवतंय कुठला? मला आठवतं. मलाही आठवतंय. आम्ही दोघांची सिरियल आमची चालू होती, त्यामुळे असं एकतर सिरियल की कसं असतं. बरं, हिचं शूट मी 2 शूट्स करत होते. हिचं शूट आणि मडच्या साईडला असायचं, माझं ठाण्यात येऊरला, त्यामुळे भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि मग कधीतरी कॉमन 1-2 दिवस आम्ही एकत्र मिळायचे वगैरे. तर तेव्हा ही स्टेकेशन नावाची आयडिया मला खूप आवडली होती की प्रवासात वेळ नाही घालवायचा, मुंबईतच कुठल्या तरी छान हॉटेलमध्ये जायचं. कारण काय आपण बाहेर जाऊन काय गोव्याला जाऊन काय करतो, तिथं जाऊन पडी करतो हॉटेल रूम मध्ये, नाही तर बीचवर जातो. त्यामुळे आम्ही मड आयलंडच द रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट आहे, तिथं 2 दिवस रूम बुक केली होती की तिथल्या तिथे म्हणजे हिचं शूटिंग संपल्या हिला 15 मिनिटात पोहोचता येईल अशा ठिकाणी. आणि तिथे आम्ही काढलेला फोटो आहे. मस्त आहे पण ही आयडिया मला खूप आवडली. कारण मुंबईमध्ये ट्रॅव्हल टाइम इतका जातो, जीव जातो. त्यामुळे असं वाटतं की, आणि शूटिंग तुला माहितीये म्हणजे एकतर मला 8:30चा जो कॉल टाइम असेल आणि मला समजा 8:35 जरी झाले तरी मी पॅनिक असते. म्हणजे माझं असं नसतं की हा येते ना मग असं, मी पॅनिक होते. आणि मला असे पण अनुभव आलेत की मी माझ्या ईपीला, मनाली म्हणून माझी अतिशय लाडकी ईपी आहे, तर मी तिला असा फोन करायचे की ऐक ना मी अडकली आहे आणि मग आत्ता मला 15 मिनिट दाखवतंय पण ते वाढूही शकतं वगैरे. आणि ती मला असं म्हणायची की तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. ईपी मला सांगायची तू पॅनिक होऊ नकोस, तू शांतपणे ये, आपण करूया मॅनेज. अगं सॉरी काय म्हणतेस, इट्स ओके वगैरे. म्हणजे ईपीला माझं काउन्सिलिंग घ्यायला लागलं, म्हणजे तू विचार कर. सो असं असल्यामुळे सगळं. आणि मी तेव्हा आय थिंक नेटफ्लिक्सची शी म्हणून सिरीजचं शूटिंग तेव्हा तिथे चालायचं, जे अतिशय वेळेत सुरू व्हायचं. त्यामुळे आणि मला पहिलंच हिंदी काम असल्यामुळे मला पण स्ट्रेस होता तो. सो ते शूट होतं आणि मी यायचे, स्टार प्रवाहाची सिरियल करत होते तेव्हा, सांगतो आहेस का, त्यामुळे त्या शूट वरून यायचे आणि नेक्स्ट डे तिकडे जायचं होतं त्याच्यामध्ये. आणि मुंबई ही एक लढीवाळ गर्लफ्रेंड आहे की तुम्ही तिला सोडून जायचा प्रयत्न करताय आणि ती 3 तास जवळपास थांब ना तुम्हाला मुंबई सोडायलाच 3 तास लागतात. त्यामुळे मुंबईत एक छान आम्हाला सापडलं होतं. छान कल्पना, फारच गोड. हाय, हे ते नाटक जे नाटक करत असताना आमचं जुळलं असं मित्रांना वाटतं, पण ते नाटक करत असताना नाही जुळलं. त्याच्यात थोडं टाइमलाईन थोडी पुढची आहे. हा सेटवरचा फोटो आहे. आणि खूप इंटरेस्टिंग नाटक होतंय, कारण डावीकडून 4थी बिल्डिंग नावाचं नाटक होतं, जिथं 2 मजली सेट होता आणि 4 घरं केली होती. आणि ती 4ही घरं वेगवेगळ्या लेखकांनी आपापल्या शैलीत लिहिलेली होती. आणि मग त्या स्टोरीज आम्ही इंटरकनेक्ट केल्या होत्या. तर मी लिहिलेल्या स्टोरीमध्ये मी, शिवानी आणि आमचा मित्र शुभंकर एकबोटे असे होतो. आणि आमचा नेबर वॉज शिवराज. तो बिचारा एकटा त्याचा एकपात्री होता
आमच्या खाली आमच्या दीक्षा केतकर शिवनीची मैत्रीण होती, कौमुदी वलोकर आणि अमेय बर्वे. आणि इकडचं घर खूप भरलं असायचं कारण तिथं भिशी वरची सोयरी, तिथं गठ्ठा असायचा लोकांचा. आम्ही हलकी लोक वर असायचो कारण खिशातनं पैसे टाकून बांधलेला असायचं, त्यामुळे धडधड अख्खा सेट हलायला नको म्हणून. तर तेव्हा त्या वरच्या ह्याच्यात आम्ही सेल्फी आपण रंगीत तालीम होती पहिल्यांदाच सगळे कपड्यात सगळे कॉस्ट्युम वगैरे काहीच कारण नव्हतं सेल्फी काढायचा. आणि माझं असं होतं की आपली स्टोरी जास्त भारी दिसली पाहिजे ना, त्यामुळे मी उगाच काही कारण नसताना असं लिहिलं होतं की आमची दोघांची कॅरेक्टर्स लग्न दुसऱ्या कोणाचे लग्न सोडून आलेले असतात, त्यामुळे आम्ही छान कपड्यात असतो की लेहंगा विंगा घालून की असं बाकीच्या दिसलं पाहिजे असं, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा ते छान कपडे घातले होते. वाव, कमाल, मस्त गोष्ट आहे. हा तुला आठवतोय? मला आठवतोय. हो, मला पण आठवतंय. मालाडला इनऑर्बिट मॉलच्या बाहेर काढलेला फोटो आहे ती. आय थिंक तेव्हा म्हणजे तो एक डेटिंग पिरियडचा काळ असतो ना की समोरच्याचं काही खटकत असलं किंवा आवडत नसलं तरी आपण अरे नाही छान असं म्हणतो. तसं मला हॉरर फिल्म्स बघायला खूप आवडतात आणि तेव्हा तिने पहिली 2 वर्ष मला सांगितलं नव्हतं की तिला अजिबात आवडत नाही. त्यामुळे ती माझ्याबरोबर ॲनेबल कम्स होम नावाची हॉरर फिल्म बघायला आली होती पहिल्या रांगेत. आणि पहिल्या रांगेत, कारण मला तिकीटं मिळाली नव्हती म्हणून मी पहिल्या रांगेत असं बघत होतो. पण मी फिल्म बघताना फिल्मपेक्षा हा जोरात शिंकला म्हणून घाबरले. खूप ओरडली होती. काय ठीक आहे, शिंकतोय तेवढं ओरडतोय. हे मुलीला पाहिजे आहे. माझे आजोबा इतकं जोरात शिंकायचंय म्हणजे मला आठवतं आमच्या घराशेजारी एक रुई नावाची मुलगी राहायची, तर आजोबा इथे शिंकले की ती शेजारच्या घरी रडायची. हिरोशिमा नागासाकी झालं पाहिजे असं. वा वा. हा लुक पण किती वेगळा आहे तुझा. ती अशी झाली होती फोटो बघून. किती गोड. हे ते प्रेझेंटेशन लग्नातलं. अच्छा. हे हा, तर आता आयत्या वेळेस आम्हाला नाचायला लावलं आमच्या मित्रांनी. तर आता काय नाचायचं, तर त्यांनी खूप विचार करून असं ठरवलं की दोघांच्याही सिरियलची टायटल सॉंग्स आपण लावूयात की त्याच्यावर आपण नाचायला, विच वॉज नाईस. कारण माझी सिरियल ही रोमॅन्टिक सिरियल होती, त्यामुळे माझं टायटल सॉंग हे रोमॅन्टिक होतं. शिवानीची सिरियल ही हॉरर सिरियल असल्यामुळे त्यानंतर हॉरर गाणं लागल्यावर ह्याच्यावर आम्ही लग्नाच्या मी तिला असं घाबरवतो याचा तो फोटो आहे की आता काय म्हणजे त्याच्यावर ऍक्टर शेवटी काहीतरी केलं पाहिजे. घाबरण्याचं आणि नृत्य ते होतं. भारी गाणं होतं, पण लग्नात काय सांग तू आहेस का वगैरे, आणि की मला लगेच सिद्धार्थ चांदेकर आणि त्याच्या मागे भूत वगैरे सगळे ते दिसायला लागलं. तूच भूत होतीस ना? नाही, मी नव्हते. सानिया चौधरी म्हणून ऍक्ट्रेस भूत होती. हा, पण त्या फजिती झाली आमची खरं तर तिकडे ऑन स्टेज. काय करायचं, पण आमच्या मित्रांनी ते सांभाळून नेलं लगेच, याच्यावर नाटू लावलं, मग सगळे नाचले, विषय संपला. वा वा. हो, ते जे लिहिलंय ते परफेक्ट आहे. मला फालतू कपडे घ्यायला खूप आवडतं, असं म्हणजे रॅन्डम काय काय लिहिलेले कपडे खूप आवडतं. आणि हा आईनी काढलेला फोटो आहे माझ्या. आणि आमचं नवीन घर आम्ही लावत होतो आणि लावायच्या दिवशी आम्ही दोघेही असे टी शर्ट घालून आलो होतो की जवळपास घर लावताना की परमनंटली टायर्ड. म्हणजे आय थिंक 2-1 दिवसात लग्न होतं आणि प्लीज डोंट मेक मी डू स्टफ आणि परमनंटली टायर्ड की काम नाही दोघांनी. आणि आईला हे आवडलं की आम्ही आलोच होतो हे टी शर्ट घालून, म्हणजे सकाळी चला अशी आई मूड मध्ये असताना दोघं. हा मूड आहे आमचा. कोणाला सांगू काम करायला असं झालं असेल तिला. वा वा, गोड. हा तू सांग. हा आमचा क्रूजवरचा फोटो आहे. मी शिवानी क्रूजवर, कारण तिला लग्न ठरलं होतं, लग्नाची तारीख ठरली होती, दोन्ही घरच्यांनी होकार दिला होता. लग्न आम्ही व्हेन्यूज बघत होतो, पण तिचा असं हट्ट होता की मी तिला सरप्राईज हे केलं पाहिजे, प्रपोज केलं पाहिजे. सो ठीक आहे असं ठरवून तिला मी 14 फेब्रुवारीला प्रपोज करणार आहे असं तिला भासवून तिला मी 2 जानेवारीला प्रपोज करणार होतो की आता सरप्राईज नाही तर कसं करायचं. आणि मग ते सगळं चोरून तिच्या रिंगचं साईज आणून रिंग बिंग आणून असं सगळं झालं होतं. आणि कोविड वगैरे नुकतंच संपलं होतं. 31 डिसेंबरलाच प्लॅन होता माझा, पण 31 डिसेंबरला अलाउडच नव्हतं कारण कोविड आणि मग ते सगळे तेव्हा. त्यामुळे 2 जानेवारी असं माझं ठरलं होतं की जायचं, क्रूजवर बसायचं, गोव्यात उतरायचं. गोव्यात उतरल्यावर एक जागा मी बघितली होती, तिथं सनसेटपर्यंत जायचं, रिंग घालायची, परत यायचं. तर आम्ही क्रूजवर गेलो आणि क्रूज निघाली आणि ती गोव्यात पोचली आणि आम्ही आता हाईकवर त्याला निघालो, खिशात मी अंगठी बिंगठी. आणि आम्हाला सांगितलं की 4 डेक खाली एक कोविडची केस सापडल्यामुळे गोवाचे ऑथॉरिटीवाले आमची क्रूज गोव्यात यूज देत नव्हते. ती तिथल्या तिथं त्यांनी वळवली, मडगावला नेली.
मग ते म्हणले तुम्ही आता सगळ्यांची टेस्ट करून घ्या. खिशातच राहिली अंगठी, सगळ्यांच्या नाकामध्ये ते घालून बिलून सगळे ते टेस्ट केल्या. त्यानंतर असं कळलं की बाकी कोणालाच कोविड नाहीये, पण गोवावाले म्हणले आम्ही रिस्क नाही घेणार, तुम्ही परत मुंबईला जा. मग मी परत मुंबईला जायला निघालो. म्हणलं बापरे, आता आपल्याला प्रपोज क्रूजवरच करावं लागणार आहे. मग मी रात्री तिला क्रूजवरच प्रपोज केलं आणि आम्ही अत्यंत आनंदात होतो. आणि आता मुंबईत पोचल्यावर आता आपण सेलिब्रेट करू अशा थाटात असताना मुंबईतल्या ऑथॉरिटीजने सांगितलं गोव्यातल्या काल तुम्ही केलेल्या टेस्ट आम्ही ग्राह्य धरत नाही, इथं परत टेस्ट करून घ्या. परत 2 दिवस आम्ही क्रूजवरच थांबलो. सो आमचा 2 दिवसाची क्रूज 6 दिवसाची झाली. मस्त क्वारंटीन केलं. आणि सगळ्यात खुश अख्ख्या क्रूजवरचे 2 व्यक्ती, कारण जस्ट प्रपोज झालंय, मस्त अंगठी आहे, आनंदात. तिथले सगळ्या स्टाफ मराठी होता, त्यामुळे ते आम्हाला इथे बसून अरे आज तुम्ही ह्या डेकवर जावर का, इथं छान जेवण आहे वगैरे सांगून आम्ही आपलं बरं कोविड 4 डेक खाली एका व्यक्तीला, त्यामुळे आम्हाला त्याचंही टेन्शन नाही. आणि त्यामुळे छान त्यांच्या जीवर 5 दिवस क्रूजवर राहून आलो. तर तेव्हा तिथे क्रूजवरच्या फोटोग्राफरनी काढलेला आमचा. किती छान. म्हणजे तुमचं हे प्लॅनिंग असं व्हावं म्हणून त्याला कोविड झाला देवाने, असं त्याला दिला. घडलं सगळं डेस्टिनी. तो बिचारा गोव्याला जाणारा माणूस आहे, कसं दिला देवाने कोविड की अरे ते घडवायचं. अरे त्यांना मला इथेच क्रूजवरच घडवायचं आहे. हा अगदी नुकता फोटो आहे, अगदी गेल्या आठवड्यात वगैरे काढलेला. हो. हा आम्ही दोघेही पुण्याचे आहोत, त्यामुळे पुण्यात गणपती उत्सव आणि एस्पेशली पुण्यामध्ये देखाव्यांवर जास्त भर असतो. आणि मुंबईत मूर्त्या खूप सुंदर असतात आणि मोठ्या असतात, पण पुण्यामध्ये देखावे बघण्याजोगे. त्यामुळे आम्ही दोघेही लहानपणी सेपरेटली अर्थात पण देखावे बघायला वगैरे आम्हाला आवडायचं. तर आणि माझ्या मित्रांबरोबर अगदी मागच्या वर्षापर्यंत मी सगळे मानाचे गणपती चालत बघतो, असं आमचं ठरलेलं आहे की रात्री बाहेर पडायचं, मित्राच्या इथं गाडी लावायची आणि सगळे गणपती चालत यायचं. तर यंदा नेमकं ते आम्हाला जमत नव्हतं, दोघांचंही काम होतं, हे होतं. पण यार पुण्यात गेलो नाही, गणपतीत गेलो नाही, असं कसं चालेल. तर नशिबाने पुणे टाइम्सनी आयोजित केलेली एक बाप्पा वॉक नावाची गोष्ट होती. तर तिथे त्यांच्या थ्रू आम्हाला एका कुठल्या तरी गणपतीला घेऊन जाणार असं ठरलं की तिथे जायचं आणि त्यांच्याबरोबर. म्हटलं ठीक आहे बाबा, एक तरी गणपती होईल. मी आपलं अंगणाशी प्रार्थना करत होते की दगडूशेठ होते, दगडूशेठ, कारण मला खूप आवडतं दगडूशेठ होते, दगडूशेठ होते. तर बरोबर आमच्या नशिबात दगडूशेठच आला. दगडूशेठ हलवाई गणपती अत्यंत आवडीचा आमच्या दोघांचाही. म्हणजे लग्नाआधी आम्ही फक्त एकच देवळात गेलो होतो, ते म्हणजे दगडूशेठला आम्ही जाऊन आलो होतो. तर त्याच्यानंतर डायरेक्ट आता असं तिथे गेलो होतो. आणि तिथून आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत सर पोद्दार, त्यांचं पुणा गेस्ट हाऊस आहे अत्यंत फेमस, तिथे आम्हाला मोदक खायला घेऊन गेले होते. मोदक आणि तिथली एस्पेशली मला पुरणपोळी आणि बटाट्याची भाजी असं कॉम्बिनेशन मला आवडतं. तर तेव्हाचा तो मोदक भरवतानाचा फोटो आहे पुणा गेस्ट हाऊस. कारण इतकं छान हसत मोदक नाही, मोदक असे खायचे असतात, हे आपली फोटोसाठी असतात की खातोस का वगैरे. वा वा वा, मस्तच झाली ही बरी सफर झाली. ही सफर नाही झालं, खूप छान मजा आली मला. आता लग्नात मला सांग, मला विचारायचं की एका प्रथितयश घरात जाताना काही प्रेशर होतं तुझ्यावर? प्रेशर डेफिनेटली असलं असतं जर माझी आणि मृणालताईची आधी ओळख नसली असती, किंवा अगदी मी मगाशी सांगितलं तसं 10वीत असल्यापासून यांच्या घरी जात नसले असते तर सगळ्या तालमी माझ्या घरी व्हायच्या, त्यामुळे घरी येत होते, तुझ्याच घरी होतं. तर प्रेशर असलं असतं. पण मला ते नंतर घरच्यांकडून नाही, पण जेव्हा आपण कामं निवडतो किंवा कामं करायला लागतो किंवा ज्या पद्धतीने आपण सेटवर वागतो, लोकांशी बोलतो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी प्रेशर नाही म्हणणार त्याला, कारण प्रेशरला एक थोडंसं काहीतरी निगेटिव्ह हे आहे, अर्थ आहे. पण मी असं म्हणेन की ती जाणीव होती लग्नानंतर किंवा रादर लग्न ठरल्यापासून. आणि असं होतं की सुरुवातीपासूनच मी आता 12वीत असल्यापासून करिअर सुरू केल्यामुळे माझे आधीच काही मित्रमैत्रिणी सर्कल किंवा काम करण्याची पद्धत, म्हणजे एक आपलं सेट असतं ना, आपलं एक आधीचं पण एक आयुष्य असतं आणि ते सेट होतं. तर त्यानंतर त्यामध्ये फरक असा पडला, मी म्हटलं तसं की सतत ही जाणीव होती की आता आपलं लग्न या घरामध्ये होतं आहे. आणि मग कधी कधी असं व्हायचं की मी जिकडे जिकडे जायचे तिकडे तिकडे अजूनही असं होतं की अरे आम्ही ओळखतो तुमच्या घरच्यांना किंवा आमचे खूप जुने संबंध आहेत वगैरे असं. तर ती गोष्ट मला छान वाटते, पण त्या गोष्टीचं सुरुवातीला मला दडपण यायचं नाही. असं नाही की आपल्याकडे लोक आता वेगळ्या नजरेतून वेगळ्या चष्म्यातून बघतायत. पण फायदा असा झाला
की आम्हालाच घरच्यांना पण विराजसला मला पण पुस्तकांची वगैरे आवड असल्यामुळे, साधारण आमच्या टेस्ट सारख्या असल्यामुळे, की असं कुठेच झालं नाही की बापरे हिचं म्हणणं फारच काहीतरी वेगळं आहे, किंवा मग छोट्या छोट्या गोष्टी असतात की वागणं बोलणं असेल, कपडे, काही असेल, असं काहीच नव्हतं माझं थँकफुली की बापरे हे अगदीच आपल्या बाहेरच आहे काहीतरी. आणि आमचाही असं नव्हतं की बापरे यांच्याकडे असं करतात की काय. हा म्हणजे असं नसल्यामुळे मला फारसं ते ट्रान्झिशन अवघड गेलं नाही. आणि लग्न झाल्यानंतर मला आत्ता असं हे कुठेतरी जाणवू लागले की आता विराजच नसताना जेव्हा आम्ही हँगआउट करतो घरच्यांबरोबर मी करते, तेव्हा मला असं वाटतं की ती पण एक भूमिका आहे ना आपली, म्हणजे तो पण एक रोल आहे. आणि तो त्याचा आपण प्रेशर घ्यायचा आहे का तो छान आनंदाने स्वतः जबाबदाऱ्या मागून घेऊन ते करायचं आहे, हे आपल्यावर आहे. म्हणजे स्वयंपाक मला करायला लागत नाही घरामध्ये, कारण का करायला लागेल, म्हणजे मला कोणीच असं सासू माझी तुला माहिती आहे, हा म्हणजे तुला माझी सासू माहिती आहे आता, तर ती काय रागवणार आहे, म्हणजे माझी आई रागवते, ती आई असल्यामुळे ते वेगळं, माझी आई मला खूप रागवू शकते. पण त्यामुळे ना मला असं जाणवलं की जबाबदाऱ्या आपण मागून घ्यायच्या असतात. आणि हे मला हल्ली जाणवतं की नाही, तू थांब, तू बस, तू मला म्हणत नाहीयेस की तू ही कामं कर असं ती मला म्हणणार नाही, पण मला त्याची वाट नाही बघायची तिने म्हणण्याची. मला हे तिला सांगायची की आता तू हे कर, म्हणजे तू आराम कर आणि मला या गोष्टी करू देत. आणि या गोष्टींचं प्रेशर घेतलं तर मग ते फार वेगळ्या झोनमध्ये जाऊ शकतं. मी असंही काही मैत्रिणींचं झालेलं बघितलं आहे आणि त्या गोष्टी मनात राहू शकतात. पण मला असं वाटतं की मी त्याच्याकडे भूमिका म्हणून बघते. आम्ही त्याला शाब्बास सुनबाई दिवस असं म्हणतो की हा शाब्बास सुनबाई असं आपण एक भूमिका घ्यायची. ती कधी ताई असते शाब्बास सुनबाई, कधी मी असते, पण तसं आनंदाने त्या गोष्टी केल्या आणि आपल्याच माणसांसाठी आपण ऍट द एंड ऑफ द डे आपल्याच माणसांसाठी करत असतो. त्यामुळे त्या केल्या की प्रेशर वगैरे काही येत नाही या गोष्टींचं. फारच. आणि दुसरा एक रूल मी असा पाळते आहे आता की मला जर एखादी गोष्ट खटकली, कोणाची घरच्यांची असेल, तर मी हे जाऊन त्यांच्याशी बोलणार. मी विराजसला सांगणार नाही विराजस जाऊन सांग ना, मला असं वाटतंय, विराजस तू बोल. का माझं रिलेशनशिप त्यांच्याशी व्हायला पाहिजे, मैत्री व्हायला पाहिजे आणि मी त्यांच्याशी बोललं पाहिजे. सो हे कम्युनिकेशन बॅरियर पण असता कामा नये. ही या गोष्टींची क्लॅरिटी ही मात्र आम्हाला आधीपासूनच होती आणि हेही आम्ही बोललो होतो खरं तर. आणि थँकफुली आमच्या म्हणजे माझ्या स्पेसिफिकली माझ्या घरचं एक चांगली गोष्ट आहे की सगळे मनापासून कौतुक करतात आणि कुठली गोष्ट खटकली तर प्रामाणिकपणे आणि ती क्रिटिसाइज केल्यासारखं न करता सांगतात. हे म्हणजे इन्क्लुडिंग कुठलं काम आवडलं नसेल किंवा अरे हे चांगलं नाही झालं किंवा आणि कौतुक भरभरून करतात, म्हणजे अगदी मनापासून कौतुक करतात. त्यामुळे म्हणजे माझी आई शिक्षिका आहे आणि रांगोळे काकू तर आई शिक्षिका असल्यामुळे ती इतकी स्ट्रिक्ट आहे की तिचं कौतुक सुद्धा की नाही डोक्यात हवा नाही गेली पाहिजे. त्यामुळे ती कौतुक पण असं करते की माझं खूप कौतुक होतं असं उलट येते आणि ती रागवते. पण त्यामुळे मला ताई कन्फर्म कौतुक करणारे मला माहिती आहे. दडपण तुझा प्रश्न होता तसं येत नाही. आता मला तुझं नातं जाणून घ्यायचंय हिच्या घरच्यांशी, रांगोळी काकूंशी. आणि मी म्हणलो तसं आमची ओळख आधी त्यांच्याशीच होती जास्त. आणि जेव्हा आम्ही पहिलं नाटक आता डायरेक्ट करायचं ठरलं तेव्हा ते इंग्लिश नाटक होतं. त्यामुळे इंग्लिश बोलणाऱ्या मुली आम्ही शोधत होतो पुण्यामध्ये, ज्या आमच्या बरोबर काम करू इच्छितात. कारण आम्ही सगळे 19 वगैरे वर्षाची पोरं होतो, काही कोणी काही आयुष्यात कधी केलं नव्हतं. आणि तेव्हा कोणीतरी की रांगोळी काकूंची मुलगी इंग्लिश बोलते, ते मराठी मीडियम आहे पण ती इंग्लिश चांगलं बोलते, ओके बघू आपण ट्राय करू म्हणून तिला आम्ही बोलवलं होतं. तेव्हा आमची म्हणजे पहिली भेट घडली. पण असं एक असतं ना की तुला बायको कशी हवी वगैरे असं एक उगाचच विविध लेवल्सला विविध वयांना विविध गोष्टी वाटत असतात की आधी 100 लाख 200,000 हे असतात की नाही हे सगळं टिकमार्क झालं पाहिजे वगैरे. आणि मग ते कधी कमी होतं, कधी जास्त होतं, कधी नवीन गोष्टी सुचतात. पण ज्या माझ्या गोष्टी कॉन्स्टंट राहिल्या त्या सगळ्या लिस्ट मधल्या त्या सगळ्याच समाव हिच्यामध्ये होत्या. आधी मला मी माझ्या मित्रांना माहीत असेल मला खूप वाचायला आवडतं, मला खूप गोष्टी बघायला आवडतात, पण मला
त्याहूनही जास्त आनंद मिळतो जेव्हा मी त्या लोकांना दाखवतो किंवा लोकांना रेकमेंड करतो की एखादा चांगला सिनेमा आहे. मला आठवतं मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर इथे खूप छान रजत कपूरने डिरेक्ट केलेलं नाटक होतं हॅमलेट, द क्लाउन प्रिन्स नावाचं. क्लाउन थिएटर थ्रू हॅमलेट करत होते. मी ते नाटक 16 वेळा बघितलंय, कारण मी पुण्यातून माझ्या मित्रांना सगळं बुकिंग वगैरे करून घेऊन यायचो मुंबईत. त्यांना वाटेमध्ये हॅमलेट ते कळावं म्हणून हॅमलेटची अख्खी गोष्ट सांगायचो की हे असं 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 आहे आणि हे रेफरन्सेस तुम्हाला माहित असले पाहिजेत, आणि मग नाटक. मला मनापासून ते आवडतं. पण त्यामुळे मी कन्झ्युमही खूप गोष्टी करतो, म्हणजे ऑल काइंड ऑफ मीडिया, नॉट जस्ट की टीव्ही किंवा सिरीज किंवा पुस्तक. आणि वाटेल ते मला खूप वाचन आणि हे आवडतं. त्यामुळे ते सगळं माहीत असलेली मुलगी पाहिजे असं कुठेतरी माझ्या डोक्यात हटतं की ते माझे रेफरन्सच कळले नाहीत तिला तर काय आम्ही बोलणार एका पॉईंट नंतर. ह्याची मला खूप भीती होती. आणि एक साधारण आमचं जुळायच्या 1-2 वर्ष आधीपर्यंत असं एक मी स्वतःची हे झालं होतं की असं कसं होईल की हे सगळं बघितलेली मुलगी मिळणार, आपल्याला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. की हे माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टी बघितलेली, म्हणजे तिने चार्ली चॅप्लिनच्या फिल्म्सही बघितल्या असल्या पाहिजेत, तिने प्रभातच्या फिल्म्स बघितलेल्या असल्या पाहिजेत, तिने हॅरी पॉटरही वाचलं असलं पाहिजे, तिने अगदी एडॉल्फ हिटलरचं माइन कॅम्पही वाचलेलं असलं पाहिजे, कारण मला वर्ल्ड वॉर 2चं हिस्ट्री खूप आवडतं. म्हणजे हे सगळं कसं जोडून येऊ शकतं, म्हणजे हे आपण खूप विअर्ड होतं. असं एक मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटायला लागलं होतं. पण मग तेव्हा शिवानी आल्यावर मला त्यातली मजा कळली की आय एम नॉट लुकिंग फॉर समवन जिनी हे सगळं वाचलंय किंवा जिनी हे सगळं बघितलंय. अचानक माझ्यासमोर अशी एक मुलगी आहे जी हे माझ्यासाठी वाचायचं म्हणते, आणि जी तिने वाचलेल्या मला माहित नसलेल्या गोष्टी मला वाचायला देते, मला बघायला सांगते. हे जिथं जुळलं तिथं आय वॉज लाईक हा की हे आतापर्यंत हे मला असं सापडलं नव्हतं. त्यामुळे ते जुळलं तिथे आय वॉज प्रिटी शुअर की हे आपलं बऱ्यापैकी चांगल्या ह्याच्यावर आहे. आणि दुसरी गोष्ट, हे मला आई लहानपणी म्हणायची पण ते मला तेव्हा कळायचं नाही, ते आता कळतं की तुम्हाला तुमचा जो जोडीदार आहे किंवा तुमची जोडीदार जी आहे त्यांच्याबद्दल एक थोडासा प्रोफेशनल अभिमान पण असणं गरजेचं आहे. म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये चांगले, त्याचा तुम्हाला थोडासा अभिमान आणि रिस्पेक्ट असला तर मग ते होत नाही की नाही माझं काम महत्वाचं का तुझं काम महत्वाचं. किंवा जरी तुम्ही कम्प्लिटली वेगळं काम करत असाल किंवा जरी तुमची बायको हाऊसवाईफ असली किंवा जरी तुमचा नवरा वर्क फ्रॉम होम करत असला, हाऊस हजबंड असला, तरी तो किंवा ती त्यांचं काम मनाने करतात, चांगलं करतात, त्यांना ते येतं आणि त्यांना ते करायला आवडतं. ही भावना दोघांच्याही मनात असली की ते तू पुढे का मी पुढे, मग मला माझ्याला प्राधान्य पाहिजे, माझी मीटिंग जास्त महत्वाची आहे, ह्या भांडणात आपण अडकत नाही असं माझ्या लक्षात आलं. अगेन कारण आम्ही मित्र होतो आधी, आणि अगेन कारण लग्नाआधी किंवा डेटिंगच्या आधी आम्ही एकमेकांना 11 वर्ष ओळखत असल्यामुळे आम्ही एकमेकांची करिअर्स घडताना बघितली होती, आम्ही एकमेकांचे रोमॅन्टिक मात्या होतानाही बघितल्या होत्या, भांडण होताना बघितली होती, मित्रांबरोबरचे वाद होताना बघितले होते. त्यामुळे एक राऊंडेड अप्रोच होता दोघांकडे बघण्याचा की हे सगळं करून आता आपण एकमेकांना सापडलो आहोत. की एकमेकांना आम्ही अनेक वेळा ऍडवाइस दिला होता की अरे असं कर, किंवा हे मला बरोबर नाही वाटत आहे तुझं, की आय डोंट थिंक ही इज द राईट पर्सन फॉर यू, किंवा आय डोंट थिंक शी इज हे की हे टॉक्सिक होतंय वगैरे. हे सगळ्यातनं आता आम्ही एकत्र आलो होतो. ही भावना माझ्यासाठी खूप महत्वाची होती. आणि मैत्रीण होती, त्यामुळे आपल्या घरी मैत्रीण येणारे म्हणल्यावर तिला त्रास न व्हावा यासाठी प्रयत्न मी करत होतो. होपफुली अजून मधून करतो. नाही पण मला सिरियसली मृणालताईला पण आणि बाबांना ऑफकोर्स क्रेडिट द्यायचं या गोष्टीचं, आजींना द्यायचं आहे की त्यांनी विराजसला कधीच असं नाही शिकवलं की हे काम तुझं नाहीये. ती करते ना स्वयंपाक, तर मग तुला कांदा चिरता आला पाहिजे, तुला मदत करता आली पाहिजे, किंवा तुला तुझ्यात ही एक जाणीव असली पाहिजे की ती हे आपल्यासाठी करतेय, तर ऍटलिस्ट आपण विचारावं की मी काय मदत करू. म्हणजे हे तो विचारतो. भले मला एकटीला कुकिंग करायला आवडतं, मला इंटरफिअरन्स आवडत नाही, पण तो हे विचार तेवढ्याच हक्काने मला सांगू शकते की ऐकाच मला कंटाळा तू कर. पण हे अपब्रिंगिंग आहे असं मला वाटतं. आणि कारण मैत्रीण आहे ना ती माझी, म्हणजे असं म्हणजे हा चेंजच कसा करायचा की आता मैत्रीण होतीस आता असंही होतं. पण विराज नाही, पण तिचा मुद्दा असा आहे की हे जर लहानपणापासून शिकवलेलं नसेल, आता तुला ते का वाटतंय की तुला ते सिस्टीम मध्ये. पण अशी मुलं मी बघितली आहे ज्यांच्या घरात मुलगा म्हणून एक वेगळं वागवलं जातं आणि ही कामं मुलांची नाहीत असं शिकवलं जातं. अख्ख्या परिवारातच मी हे बघतच वाढलेलो आहे. कारण माझी बाबाची आहे, म्हणजे माझी आजी ती डॉक्टर आहे, त्यामुळे आमच्या अख्ख्या घरामध्ये 4 व्हीलर पहिले आजी चालवायची.
की आजोबा अर्थातच ऍक्टर होते, त्यांना शूटिंग विटिंग ते सगळं होतं, पण रोज कामाला कोण जातं तर आजी जाते. त्यामुळे आजोबांचं शूट नसताना ते घरी आणि असताना सुद्धा जेव्हा ते पुण्यात असायचे, रोज सकाळी घरची सगळी कामं होते की सकाळी एकतर ते 5ला उठायचे, तेव्हा 5ला उठून दूधवाला आला, मग दूध घेतलं, मग ते घरच्या सगळ्यांसाठी म्हणजे इन्क्लुडिंग बाबा काका मी सगळ्यांना कसं दूध प्यायला आवडतं, कुणाला कॉफी लागते, कुणाला बोर्नव्हिटा, कुणाला काय, ते ना असं प्रीमिक्स करतो ना आपण, काही लोक दारूचं प्रीमिक्स करतात तसं आमचं दुधाचं प्रीमिक्स करतो, याला एवढी साखर लागते, याला हे सगळं, मग ते नीट ते दूध तापवून ते वगैरे हे सगळं आजोबा करायचे. हे मी बघितलं होतं. किंवा आईच्या साईडला अर्थातच दोघेही आजी आजोबा दोघेही प्रोफेसर्स होते, त्यामुळे दोघेही सकाळी उठून आपापल्या कॉलेजमध्ये शिकवायला जायचे. त्यामुळे कुठेच माझी काकू, मी जॉईंट फॅमिलीत वाढलो, माझी काकू बँकेत काम करायची, काका इंजिनियर, त्यामुळे सगळे हे एकत्र घर सांभाळतात असंच मी बघितलं होतं लहानपणापासून. आईचं अर्थातच एक्स्ट्रीम उदाहरण होतं, कारण आई तर म्हणजे कामाला दुसऱ्या गावी असायची आणि त्यामुळे इथलं सगळं बाबा आणि बाबाला सगळं खूप नीटनेटकं लागतं, त्यामुळे तो त्याचं सगळं प्रॉपर घराचं सगळं तो स्वतःच्या हातात असतं त्याच्या, म्हणजे किती वाजता संध्याकाळचे लाईट लागले पाहिजेत पासून सगळं त्याचं प्लॅनिंग असतं. त्यामुळे सगळ्यांनी मिळून करायचं असतं. असंच मी कुठेही मला बसवून संस्कार की हा आता असं करायचं बरं का, असं मला केलं नाही. पण हा जशा या रोजच्या सवयी आहेत बाबाच्या जशा आहेत, तशा अनेक लग्न झाल्यावर आपल्याला जरी तुम्ही खूप प्लॅनिंग केलं असलं आधी, तरी सुद्धा एकत्र राहायला लागल्यावर डोक्याला डोकं पडतं. हा, मी ह्याच्यावर अख्खं नाटक लिहिलंय. वा वा वा, वरवर फक्त याच विषयावर आहे. अच्छा. कारण तेव्हा तेच होत होतं, माझ्या अचानक सगळ्या मित्रांची लग्न व्हायला लागली, त्यामुळे ते हे खूप कानावर पडायला लागलं होतं. अचानक आमच्या गप्पांचे विषय हे पोकीमॉन आणि WWE ऐवजी बायको आणि हे असं झालं, आणि मग अमुक तमुक की काल मला बेसिन मध्ये दाढीचे केस राहिले म्हणून ओरडली वगैरे, हे सगळं कानावर पडायला लागलं. पण मग असं तुमच्यात काय झालं? नाही, हेच त्यांनी जे सांगितलं दाढीच्या केसांबद्दल, का ओला टॉवेल बेडवर ठेवायचा, हे म्हणजे किती कॉमन उदाहरण, खूपच कॉमन उदाहरण आहे. थोडं एक लक्ष, आणि मुलं अशा बाबतीत सहनशील असं मला वाटतं, कारण ह्याचा आम्हाला त्रासच होत नाही. म्हणजे हा त्रास आहे हेच मनात रजिस्टरच होत नाही. संवेदना शून्य या बाबतीत की हे चुकतंय ह्याची जाणीव. माझ्या बेडवर माझा टॉवेल आज ओला होता, त्यामुळे झोपताना अरे यार गार आहे, या पलीकडे माझ्या डोक्यात रजिस्टरच होत नाही की हे गार होतं, मग मगाशीच ठेवायला पाहिजे होता, मग आता अख्खा दिवस खराब आहे. मग कालचंच उदाहरण, आता घरी पाहुणे आले होते खूप आमच्या घरी, आणि सगळा स्वयंपाक करून वगैरे सगळं झालं होतं छान, सगळ्यांना बाय केलं रात्री 1 वाजता. आणि हे मी माझं संपू देत. आणि त्यानंतर भांडी विसळून ठेवणे एवढंच होतं. मावशी येतात दुसऱ्या दिवशी, पण विसळून ठेवणे. आणि मला ना सगळे गेल्यानंतर झोपायच्या आधी माझं एक असं मेंटली ठरलेलं टू डू लिस्ट असते की हे 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 करायचं, आणि मी झपझप अशी कामाला लागते. तर मी विसळून ठेवली, आणि मी त्याला फक्त सांगितलं होतं की ग्लासेस जे आहेत ते विसळ आणि ते उपडे करून ठेव असं. तेव्हा मी काय करत होतो हे, तर तो लॅपटॉपवर नाही, तो आईस्क्रीम खात पाय पसरून सोफ्यावर बसला होता चिल करत. गेल्या तो असा होता आणि मी अशी होते. तर माझं म्हणणं ठीक आहे, तो हा काम करेल, म्हणजे विराजसला काम सांगितलं तो करतो, याविषयी मला काही डाऊट नाही. पण केव्हा हे महत्वाचं आहे ना, माझं टाइम टेबल ठरलंय. पण ते माझं टाइम टेबल नाहीये ना. माझं म्हणणं आहे की तुम्हाला ग्लास विसरायला सांगितलंस, आता मी जे खातोय तेही विसरायला लागणार आहे. मी खातो आणि सगळं एकत्र विसरतो, आधी मी विसरून ठेव आणि मग आराम कर, मग नंतर मी मोकळी होईल ना. म्हणजे मला ते काम माझंच आहे ना, तू मोकळी झाली आहेस असं मी तिला म्हणतो. तू मोकळी झाली आहेस म्हणजे ते तुझ्या डोक्यातलं काम आहे की तू ते ठरवलं की हा करणार. नाही, तो काम करेल, पण त्यानंतर सुपरविजन लागतं की ते काम त्यांनी योग्य केलंय की नाही, तेही मला करून लवकर झोपायचं होतं. चुकलं तर ओरड ना माझ्यावर, एवढंच माझं म्हणणं की मी ते नाही करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशीचं भांडण आहे. हे प्रिएम्प्टिव्हली का भांडतोय आपण की मी अजून उठलोही नाही आणि तू हे, आणि असं की आतमध्ये मला खाडखोड. मी तिला म्हटलं शिवानी कचरा पेटी वगैरे सगळं मी बाहेर ठेवतो झोपायच्या दोन्ही कचरा पेटीत लगेच बाहेर हे वगैरे म्हटलं मी सांगितलं ना मी ठेवतोय, तू जाऊन मी तुला मोकळं करतोय. अरे कधी करेन, तुला काय प्रॉब्लेम, तू झोपली ना सकाळी 1 वाजलाय ना. पण अरे पण मी 3 वाजता झोपणार असलो तर कचरा पेटी सकाळी कचरावाली माणसं यायच्या आत, कचरा पेटी बाहेर असल्याशी मतलब आहे ना. तुमच्या काम झाल्याशी मतलब, तुझ्या टाइम टेबलनेच झालं पाहिजे असं का? काही माणसांमध्ये असं असतं की काही माणसं सगळं केल्याशिवाय रिलॅक्स होऊ शकत नाहीत, मी आहे ती. आणि काही लोक
रिलॅक्स झाल्यावर काम करू शकता. आणि ते दोघं लग्न करतात. वा वा, कितीही आधी प्लॅनिंग केलं तरी हे होतं. आणि मला खरा राग हा होता की तुला दिसतही नाहीयेत अशी काही कामं मला सुचली आहेत आणि ती मी करते आणि तू रिलॅक्स होतोय. नाही सो हा माझा राग होता. बरं, हे तर वेगळंच आहे. मी जे स्पेसिफिकली सांगतोय की ह्या 4 गोष्टी मी करणार आहे त्या सोड, त्या तुला आत्ताच करायच्या आहेत, मग तो राग माझ्यावर नाही. मी झोपू नाही शकत. मला आता हा माझा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे पोटा आवरलेलं नसेल किंवा कचरा पेट्या बाहेर नसतील तर मी झोपू नाही शकत. आता ह्याला इडिओसिंक्रेसी म्हणतात. करेक्ट. ते जर दुसऱ्याशी ठेवलं नसेल तर मी म्हणतोय मिऱ्यावाट माझ्या डोक्यावर, मला फटके दे बरोबर की ते काम झालं नसेल तर. पण ते तुला सुचल्याच्या क्षणी की तुला अँझायटी आल्याच्या क्षणी समोरच्यानी सगळं हातातलं टाकून करायचं. मला झोपायचं होतं म्हणून मी तर झोपच. बरं, मी मदत म्हणूनच म्हणतोय की शिवानी तू दमलीस, तू झोप, हे सगळं मी करतो. ह्याच्यावर मी शिव्या खाल्ल्या काल रात्री. आत्ता कर. बरं, मी खातोय असंही नाही की मी बसून असा बसलोय. मी जेवण झाल्यावर सगळे गेल्यावर मी माझा आईस्क्रीम खात होतो. सगळ्यांचं आईस्क्रीम घेऊन झाल्यावर उरलं होतं ते मी आईस्क्रीम खात होतो की हे झाल्यावर आपण धुऊया. असं असतं म्हणजे काही प्लॅनिंग करून उपयोग होत नाही. एवढंच माझं म्हणणं आहे. तू केल्यावर हे करा ना, म्हणजे तू खून करणारच, आत्ताच फाशी देते असं कोण करतं? खून होतर दे, चाकू तर हातात घेऊ दे मला. स्वच्छतेबाबत थोडस हुशार. आणि हे आई हा इंटरव्ह्यू बघून तिला आश्चर्य वाटेल की बापरे, हिला स्वच्छतेचं एवढं वाटतं आहे, म्हणजे लग्नानंतर एवढी बदलली आहे, म्हणजे हा कसा असेल, हा काय करत असेल. आणि नाही पण हा काय आहे, पण मग तुझ्या ही कशी डोक्यात जाते, असंही काहीतरी असेल ना जे तुला आवडत नाही. हेच आता ते अच्छा सांगितलं तेच. नाही, 3 वर्षात मी एवढं शिकलोय की या प्रश्नाचं उत्तर नाही, अजिबातच नाही. असं या अनुरूप शो मध्ये चालत नाही. असं सांग ना, सांग काय ह्यातून शिकणार आहे पुढची पिढी. नाही, त्याला राग आय थिंक या गोष्टीचा येतो की मी प्रचंड अँक्शस व्यक्ती आहे आणि स्वतःच्याही गोष्टींबद्दल मी अँक्शस असते आणि त्याच्याही गोष्टींबद्दल असते की 4चा प्रयोग आहे तर मग 1 वाजता तू असा रिलॅक्स का आहेस, म्हणजे 2 वाजता नाही, म्हणजे पुढचं ठरलंय का तुझं की जेवण कधी, कपडे कधी, मग काय कपडे घालणार, तू निघणार कधी, ओला उबर गाडी, किती वेळ, मॅप तू बघितलास का? आणि मी स्वतःला असं ट्रेन केलंय वर्षानुवर्ष की मला त्रास करून घेत नाही. मी शक्यतो, म्हणजे माझी कोर टेंडन्सी आहे की मला मजा करायची आहे, मला त्रास नाही करून घ्यायचा आहे. आणि जर माझ्यातनं काही चूक झालीच माझ्या बाबतीत तर आय एम ओके विथ इट. मला प्लॅनिंग, अरे आत्ता उबर नाही माझी बुक झाली, ठीक आहे मी गाडी चालवत जाईन, मला ते अर्धा तास गाडी चालवायचं मला प्रेशर येत नाही. विच मला प्रेशर कसं येतं की आता मला निघायचंय, मग त्या ओलाचं मी आधीचा 1 तास विचार करत बसू, ह्यानी माझा दिवस खराब होतो. आणि मी आणि ह्याचे बाबा आम्ही सेम आहोत या बाबतीत. खूप भीषण प्लॅनिंग, म्हणूनही मला चर्चा आवडत नाही. चर्चा हो ऑफकोर्स चर्चा करावी, निर्णय घेतल्यावरची चर्चा आवडत नाही मला. पण चर्चा ही काही बाबतीत मला असं वाटतं नाही केली तरी चालेल. फॉर एक्झाम्पल तुझ्या प्रयोगाला तू कसं जावं, कारण माझ्याकडे चर्चा, मग त्यापेक्षा उबर स्वस्त नाही, ओला स्वस्त नाही, पण हा रस्ता बरं 1 मिनिट नाही, मी आता ह्याचं बंद केलंय. माझ्या घरी हाच घडलेला किस्सा आहे, हा घडलेला किस्सा आहे. मला रस्ते कळत नाहीत फारसे, माझ्या सेन्स ऑफ डिरेक्शन मध्ये तसं वीक आहे. आणि असं झालं होतं की पुण्यात 12वी नंतर मुलांना 2 व्हीलर येतेच हातात, आणि मग तुम्ही आपापले एक्सप्लोर करता. मी 12वी नंतर मुंबईला शिफ्ट झालो, त्यामुळे मला पुण्याचे रस्ते कळत नाहीत पटकन, कारण मी तसा फिरलोच नाहीये. आणि मुंबईत कळण्याचा काही प्रश्न येत नाही, कारण मला रोज जिथे जातो ते एरिया माहितीये. पण म्हणजे बाबा वगैरे माझं की अरे माहीम, मी माहीमला गेलोच नाहीये, किंवा एकदाच गेलो तर मला का माहित असेल तिथला रस्ता. कॅडल रोड म्हणजे कितीही वेगळ्या टोन मध्ये सांगितलं तरी जो मॅपच ओपन माझ्यासाठी नाही झालाय तो का मला माहित असेल. असं अनेक असे असतात. तर तेव्हा मी कुठेतरी काहीतरी डिलिव्हर, तत्परता ही माझ्यात आहे की काम करायचं ना पटकन, ओके मी जाऊन करून येतो, हे माझ्यात ही टेंडन्सी माझ्यात आहे, शूटिंगची सवय. तर काहीतरी कुणाकडे तरी पोचवायचं होतं पुण्यामध्ये, मला माहित असलेल्या ठिकाणी. तर मी म्हणलं हा ठीक आहे, एकच बॅग आहे, मी पटकन 2 व्हीलरवरनं जाऊन पोचून येतो. तर माझा बाबा, काका आणि माझी आजी की अरे पण आता तो रस्ता ब्लॉक असेल ना, तर म्हणलं मी GPS बघून जाणार आहे, त्याच्यावर काय नाही, पण तो रस्ता ब्लॉक नसला तर हे, मग त्यापेक्षा त्यांनी इथून गेलं पाहिजे. नाही इथून काय, अरे मी परवाच गेलो होतो. बरं मी म्हणतोय पण मी GPS बघून जाणार आहे. दुर्लक्ष की हे तिघांमध्ये मी बॅग घेऊन घराच्या बाहेर पडलो, यांच्यात मी कुठल्या रोडने गेलो पाहिजेची चर्चा चालू. त्यामुळे मी चर्चेच्या अगेन्स्ट, किंवा हे मी आजीचं तर करून दाखवतो माझ्या की हे, आणि आईत पण आलंय आता
विच इज इन्सेन. आणि तेच बायकोमध्ये पण आलंय. नाही तरी मी ते अशीच हे आहे. पर्टिक्युलर नाही आलंय मी नशिबाने. match झाली घरात. की ऐक ना विराज, उद्या डब्यामध्ये शाळेत डब्यामध्ये तुला बटाटा चालेल का कोबी चालेल? माझं उत्तर असं कुठलीही भाजी चालेल. मी जे खातो ते मी खातो. मी रोज एकच भाजी खाऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नसतो. जे खात नाही ते खात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही चालेल. नाही तू सांग ना बटाटा का कोबी, तू सोपी कुठली आहे ती कर. नाही दोन्ही सोप्यात कुठली? ओके बटाटा. पण कोबी आता ऍक्च्युली चिरून ठेवलाय. ओके मग कोबी. नाही पण तुला बटाटा हवा असेल तर बटाटा करू. नको नको मला कोबी हवाय. पण मग कोबी बटाटा करू का दोन्ही? ओके चालेल मला नको मला आता मला कोबीच हवाय. आता मला कोबी हवाय. नाही पण बटाटे तुला काचळे आवडतात ना? नाही मला कोबी हवाय. चिरून ठेवलाय मला कोबी हवाय. नाही पण ऐक ना की हे कोबी मला कोबी दे. दुसऱ्याची डबा उघडल्यावर शेपू. मग काय डिस्कस करायचं? मी खाणार, मी काही खाणार ना, द्या ना बिंदास. परफेक्ट. हे मला त्यामुळे माझं असं होतं की मला डिस्कशन्स करायचे नसतात आणि हिला प्रत्येक गोष्ट आणि ऍट द वर्स्टच डिस्कस करायचं असतं. म्हणजे असं झालं तर म्हणजे आणि असं झालं तरचा कळस की काल एसीच्या ऐवजी पंखा लावला आम्ही, तर एक खुडूक एवढा आवाज आला. पंख्याचा साईज काय असेल? पंखा जर आपल्या अंगावर पडलं तर आपण मरू का? म्हणलं अरे ही 2.5 वाजता बोलायची नाहीये. शंका आहे आणि होईल असं नाही म्हणत आहे, शंका आहे. परफेक्ट. मग मी म्हणलं अगं नाही हा पंखा आणि तेवढा हेवी नसतो, हलका असतो, तो पडल्यावर. पण मग 11 वर्षांपूर्वी तुझे नाटक लिहिलं होतं त्यामध्ये तूच लाईन लिहिली होतीस की पंखा पडून मरतो. म्हटलं शिवानी तेव्हा मी 18 वर्षांचा होतो, तेव्हा मला अक्कल नव्हती, तू झोप. नाही पण मला तो परत आवाज येतोय. ठीक आहे मी एसी लावू का? पण मग बंद असतानाही पडू शकतो पंखा की म्हणजे आता ह्याला काही बंद असताना पडू शकतो हे आता गोष्टीत आलेलं नाट्य. तुझ्या मनात आलं नव्हतं शिवानी? नाही. शिवानी हे तू मुद्दाम त्याला त्रास द्यायला करतेस का? नाही, जेन्युइन एन्झायटी. माझं इमॅजिनेशन खूप चांगलं आहे. आणि चांगलं कसलं डोंबल्याचं ते पडणार आणि मरणार हे कसं? मला वाईटच गोष्टी मी प्रेडिक्ट करते. पण त्यामुळे जेव्हा खरी क्रायसिस सिच्युएशन येते किंवा प्रॉब्लेम येतो तेव्हा मी सगळ्यात जास्त प्रिपेअर्ड असते. परफेक्ट. पण 365 पूर दिवसात आला एकच तर? दिवस पूर येणार असतो, तर तुम्ही 364 दिवस पुराच्या टेन्शन मध्ये काय घालवायचे? टेबल खाली गेल्यावर कसं होतं किंवा पण ही अँझायटीच आहे. म्हणजे म्हणजे ऑन अ सिरियस नोट मी आता अमुक तमुकचा शिरीषा साठेंचा इंटरव्ह्यू बघितला की अँझायटी म्हणजे काय आणि त्याचं मूळ काय आहे. आणि कमालीच, मी त्यांची फॅन आहे डॉक्टर शिरीषा साठेंची, त्या कमाल बोलल्या आहेत. आणि हेच आहे की अँझायटी म्हणजे की आत्ता तू सेफ आहेस का? तर हो, पण मनामध्ये असं वाटतं की नाही पण पुढे जाऊन काय होईल, मग पुढचं काय, ह्याला अँझायटी म्हणतात. आणि करेक्ट ना. पण चर्चा ही अँझायटीच्या पलीकडची की हिनी कुठले कपडे घालायचे याच्यावरनं की हे घालू का हे घालू हे घाल. बरं मी डिरेक्टर असल्यामुळे मी मुद्देसूद उत्तर देतो की हे घाल कारण आपण अमुक ठिकाणी चाललोय तिथं मला असं असं वाटतं. नाही पण मग हे नको का? विच इज ओके, विच इज फाईन. हे सगळेच करतात. ओके तुला हे घालायचं मग हे घाल. पण मग तू असं का म्हणलास की हे घालू? मी ऑलरेडी कारण दिलंय, कारण पण माझं असं की हे नाहीये की हेच घाल, की मला असं वाटतंय. पण मग हे तुला नाही आवडलं का? दोन्ही चांगले आहेत, तुला हे वाटतं ना तू हे घाल. लॉजिक आहे. पण मग तू असं का म्हणलास मगाशी? मग मी हट्टाला पेटवणार कारण मला वाटत होतं आता मी म्हणतोय तोच घालतो, आता तू हा घालू नकोस. पण तुला मी घेतलेलं का नाही आवडत? म्हणजे आता मी हे त्याला मुद्दामून ह्या किस्से तयार व्हावेत म्हणून पण मी थोडस चावी देते. मी त्याला खोटं आहे ना. चावी देते मी त्याला. आणि माझा बाबा हे दोघंही हे अगदी सोयीस्कररित्या हे कारण वापरतात की काहीतरी यांचे इडिओसिंक्रेसी मी कुठल्या तरी नाटकात वापरल्या म्हणून कधीही असं वागायला लागले आणि माझी चिडचिड होते. म्हणलं की बाबा सो म्हणतो नाही तुझ्या पुढच्या नाटकात लिहिताय म्हणून मी करतोय, बाकी काही हे नाही वगैरे. हे इतकं खोटं आहे. सगळे किस्से ऐकून आपण एक गेम खेळूया ज्याच्यात पाटी पेन्सिल. शिवानीच्या सिरियलचं नाव फार महागात पडतंय. शिकवीन चांगला धडा. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर आयदर शिवानी किंवा मी स्वतः असं असणार आहे. म्हणजे तुमच्या दोघांपैकी कोण ही गोष्ट करतं असं आहे. ते नाव लिहायचंय किंवा ती मी जे काही तुम्ही लिहाल ते आणि आम्हाला दाखवायचंय. एकमेकांचं कॉपी करायचं नाहीये. आपण एका साईडला एकाचं नाव एका साईडला आपल्याला फक्त फ्लिप करता येईल. वा, ही एक नवीन आयडिया दिग्दर्शकांनी सांगितली. तर घरात काही इंटरेस्टिंग गोष्ट केली किंवा घडली तर सोशल मीडियावर जास्त कोणाला टाकायची घाई असते?
वा वा. ओके, कुणाच्या झोपेचं स्केड्यूल जास्त बिघडलेलं आहे? वा वा. 100%. ऑलवेज स्लीप डिप्राइव्ड. कोण घर जास्त व्यवस्थित ठेवतं? सेम आहे जास्त. उत्तर. स्वयंपाक कोणाला जास्त चांगला येतो? 100%. वाव. तिला आणि हाऊस आहे, म्हणजे तिला वेगवेगळ्या आवडतं. गोष्टी करून बघायची खूप हाऊस आहे. माझ्या ठरलेल्या 10 गोष्टी आहेत तेवढं मी करतो बस. दोघांमध्ये वाद झाला तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतो? दोघही. दोघांनी. हा आमचा वन ऑफ द रूल्स. आमचे 2-3 जे आधीचे रूल होते तू माझं नाव दाखव. वा वा, किती गड. काहीही असलं तरी दोघांनी सॉरी म्हणायचं. म्हणजे ज्याची चूक असेल का कसं? हा, म्हणजे त्यांनी सॉरी म्हणायचं आणि मग आपण भांडलो म्हणून दुसऱ्यांनी सॉरी म्हणायचं. वा वा, किती गड. वा वा, फारच गड आहे. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा कोण शोधून काढतं? अत्यंत हाऊस आहे. Nice. मला खूप, मी फुडी आहे. हो वा. आणि मी नाहीये. मग नाईट क्रेविंग्स कोणाला होतात? कुठलेही क्रेविंग इथेच होतं. नाही, विराजच पण म्हणजे आईस्क्रीम किंवा Actually रात्री जागा तर नाही, तूच हा असतोस. रात्रीचे क्रेविंग मला होतात, कारण रात्री जागा मी युजली असतो. शॉपिंग कोण जास्ती करतं? शॉपिंग आहे मला प्रचंड आवडतं. हो. माझं असं आहे, मी घरातनं बाहेर पडताना मी कुठल्या दुकानातून काय घेणार आहे माझं ठरलेलं असतं. मी जातो, ती वस्तू घेतो, बॅगेत टाकतो, माझा विषय संपतो. Perfect. तरी हल्ली जरा हे इंटरनेटमुळे जरा चोखंदळ व्हायला लागलोय मी, कारण खूप रॅन्डम गोष्टी सापडतात आणि मला रॅन्डम गोष्टी घ्यायला आवडतात. कोण जास्त रोमॅन्टिक आहे? विराजच. Sure. या आय थिंक विराजच. वाव. दूधवाला, लाईटवाला, पेपरवाला यांची बिलं कोण, ही कामं कोण जास्ती छान करतं? वाव. विराजच. ओके. कोण जास्ती खर्चिक आहे? मी नाही, विराजच. 1 मिनिट. कसं? मी सांगते. नाही, मी खर्चिक आहे. हा, वा वा. नाही, मी खर्चिक आहे कारण मी सतत शॉपिंग करत असते. हे दिसलं ते दिसलं. पण विराजच माझं अमर अकबर अँथनी मधले अमिताभ बच्चन सारखे, मैंने एक मारा लेकिन सॉलिड मारा. मी एकदाच काहीतरी भारीतला फोन डायरेक्ट अच्छा, काहीतरी मजबूत. आयमॅक वगैरे. पण मग मी वर्षभर बाकी काहीच घेणार नाही असं असतं माझं. पण घेतलं Sameच की आहे. तब्येतीत घेतो मी. सेमच. आणि अगेन मी खूप रॅन्डम गोष्टी विकत घेतो, म्हणजे त्या न घ्याव्यात अशा. म्हणजे इंस्टाग्राम वर वगैरे मला वाटेल ते सापडतं आणि मी ते घेतो. हो हो. वा वा, आज प्रश्न पटकन संपलेले आहेत आमचे, कारण तुम्ही एकदम क्लिअर आहात आम्ही उत्तरांच्या या बाबतीत. आज आपण, आपल्याकडे दिवाळी आहे, तुमच्याकडे दिवाळी सेलिब्रेशन कसं असतं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सध्या तरी आमचं नाट्यमय दिवाळी सेलिब्रेशन चाललं आहे, कारण आम्ही दोघं भेटलो थिएटरमुळे, त्यामुळे थिएटर आमच्यासाठी खूप लाडकं आहे. आणि दोघांचेही दिवाळीमध्ये प्रयोग लाईंड अप आहेत. आणि मला विशेष कौतुक करायचं शिवानीचं, कारण आता आम्ही कोहम नावाचा एक नवीन शो सुरू केला आहे, जो माझ्या पणजोबांच्या लिखाणावर आधारित आहे. आणि त्याच्यात आई माझी, प्रथमच रंगभूमीवर आई, शिवानी आणि शिवराज असे तिघे मिळून काम करतात, जे मी लिहिलंय आणि मी आणि सूरजने ते डिरेक्ट केलंय. तर खूप वेगळ्या पद्धतीचं ते आहे, म्हणजे नॉर्मल नाटकासारखं ते नाटक नाहीये. आणि त्यातला शिवानीचा पोर्शन खूप अवघड आहे, कारण तो 13व्या शतकातल्या मराठीत ज्ञानेश्वरांचा पोर्शन सगळा तिच्या नेमका हे आलाय. पण तिची ओरेटरी खूप चांगली आहे, तिचं प्रोनाऊन्सिएशन खूप चांगली आहे, तिला ती समज खूप चांगली आहे. म्हणजे डिरेक्टर म्हणून त्यासाठी तिला मी नेहमी पूर्ण मार्क देतो. तर त्याचे अचानक कोहमचे शोध लागले, त्यामुळे मला खूप फोमो होतो, कारण ही आणि आई आणि ते सगळे तिकडे मजा करत असतात आणि मग मी माझ्या नाटकाच्या प्रयोगासाठी दुसरीकडे असतो एकटाच. आणि कोहममुळे एक आमचं असं झालंय की विराजस पेक्षा आम्हीच दोघी जास्त एकत्र चिल करू लागलोय. पण कोहमच्या पोस्टरवर मला नेहमी असं वाटतं की त्या लुक मध्ये अरे ह्या आई मुलगी दिसतात असं मला वाटतं. हो, त्या आम्ही look मध्ये जरा तुम्ही- हटके फिल्म मध्ये तसं केलंही होतं. आई मुलीच आमचा हे होता, रोल होता. पण ते तसंच आहे पण ना आता आमचं. सो फारच गोड. हा जेलच झाला वाटतं लगेच. म्हणजे आजचं उदाहरण, आज सकाळी आम्ही दोघांनी चांगले कपडे घातले होते, तर चल आपण फोटो काढू एकमेकांचे, असं करून तिच्याच फोनवर तिने माझेही फोटो काढले, मी तिचे फोटो काढले. तिने ग्रुपवर फक्त स्वतःचे टाकले, कारण तिला माहिती आई कौतुक करणार तिथे. म्हणलं अगं मी मुलगा आहे तिचा, माझेही टाक, माझंही कौतुक ऐकू दे मला. येस, गिल्टी. छान छान. आता एका वेगळ्याच विषयावर जाऊया आपण, सोशल मीडिया विषयी.
तुमचं मत काय, तुम्ही ते कसं वापरता, त्यातल्या ट्रोलिंग विषयी तुमचं काय मत आहे? नाही, आम्ही सध्या तरी यासाठी वापरतो किंवा काही काळ झाला आता की आपलं काम आहे आणि आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि लोकांना पण हवं असतं की तुमचं सध्या नवीन काय चाललंय, आम्हाला तुम्हाला बघायला आवडेल. तर ह्यासाठी सोशल मीडिया खूप चांगलं आहे असं मला वाटतं आणि ते अपडेट्स लोकांना दिले पाहिजेत, त्याचा फायदाही होतो, कनेक्ट राहतो प्रेक्षकांची. कारण प्रेक्षक नसले आपल्याला तर मग आपण काय काम करतोय, म्हणजे असं आर्टिस्ट म्हणून माझं म्हणणं आहे. ते चुकीचं असू शकतं आणि विराजसचंही ते आहे, त्यासाठी मी वापर करते. हा, आता अगदीच म्हणजे आता आज आमचं भांडणच झालं किंवा आम्ही आता बाबा मी कशी रडले, हा माझ्याशी भांडला म्हणून ते रडतानाचा व्हिडिओ टाकावा किंवा सकाळी उठल्यानंतर आमचा कसाच बाबा मूड आहे हे व्हिडिओज टाकावे असं मला नाही वाटत. किंवा मला ते TMI वाटतं किंवा ते कोणी टाकलेले जर व्हिडिओ मी बघितले मग मला असं की नको, मी अनफॉलो करते, हे मला नाही बघायचंय असं होतं आणि मी करते अनफॉलो. आणि ट्रोलर्सचं म्हणशील ना तर मला कधी कधी हसायला येतं आणि कधी कधी मी सरळ ब्लॉक करते. म्हणजे त्या बाबतीत माझा टॉलरन्स फार कमी आहे. विराजच त्यांच्याशी संवाद वगैरे साधतो ट्रोलरशी, मी अशी कमेंट आली ओके ब्लॉक. शिवानी स्वतःच्या पोस्टवर आली नसली कमेंट तरी लोकांना ब्लॉक करते की तिला दुसऱ्यांचं काहीतरी बसं ना त्याच्यावर कोणीतरी काहीतरी कमेंट केलं पटलं नाही ब्लॉक, की अरे पण तो तुझ्या आसपासही नाही म्हणून ब्लॉक आला तर काय करेल, ब्लॉक माणूस येऊ पण नका, म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स. जर कधी राणी वगैरे झाली असेल तर हिने उठसूट लोकांना डायरेक्ट हत्तीच्या पायाखाली दिली. अहो पण त्यांनी काही केलं नाही, पण त्यांनी त्याला केलं ना हत्तीच्या पायाखाली असं एक. आणि मला ती शिक्षा करते मी माझ्या लेवलला. करेक्ट, छान आहे. माझं असं आहे म्हणजे आता आम्ही वाढतो आहोत याच, म्हणजे आमचं करिअर अख्खं हे सोशल मीडियाच्याच काळात घडत आहे, त्यामुळे त्याला तुम्ही डिनाय करून एका पॉईंट नंतर काही फायदा नाही, कारण ते आहे. म्हणजे आता तुम्ही त्याच्या पलीकडे काही नाही करू शकणार. पण जे मला कुठल्याही कामाबद्दल वाटतं तेच याच्याबद्दल जास्त वाटतं की शेवटी तुम्ही जे टाकताय त्यालाच रिॲक्शन येणार आहेत ना, आणि तुम्हाला अमुक पद्धतीचा कंटेंट टाकायचं असेल तर त्या रिॲक्शन्स येतील याची तुम्हाला तयारी असली पाहिजे. आणि ती तयारी असेल तर व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला चालत असेल तर मी कोण म्हणणार आहे. आत्ता सोशल मीडिया इज अन एक्सटेन्शन ऑफ युअर सेल्फ, की मी खरा कसा आहे याचं मी तुमच्यापर्यंत एक चित्र निर्माण करतोय. ते तुम्हाला खोटं निर्माण करायचं तर खोटं निर्माण करा, खरं असेल तर खरं निर्माण करा, पण मग त्याच्यावरही लोकांच्या अनफिल्टर्डच कमेंट्स येणार आहेत हे तुम्ही गृहीत धरलं पाहिजे. त्या सकट करत असाल तर व्हेरी गुड. कुठल्याही टेक्नॉलॉजीचं जसं असतं, इंटरनेट आलं तेव्हा लोकांना हेच टेन्शन होतं, आता AI येतंय तेव्हा हे अजून वर येत आहे. पण टेक्नॉलॉजी तुम्ही थांबवू शकत नाही. त्याचा काही लोक अतिरेकच करणार आहेत, काही लोक त्याचा चुकीचा वापरच करणार आहेत, पण काही लोक नाही करणार आहेत. म्हणजे जसं अत्यंत घाणेरड्या टुकार फिल्म्स आपण बघतो म्हणून आपण फिल्म बॅन नाही करत. आपण कुठली फिल्म बघायची हे आपल्या हातात असतं असं मला वाटतं. आणि ट्रोलर्स एका पॉईंट नंतर एक आमच्या पिढीपर्यंत स्पेसिफिकली, की आता अजून आमच्या पुढची पिढी फाईन, पण आपल्या पिढीपर्यंत एक कुठली गोष्ट छापून आली की त्याला लेजिटिमसी येते, म्हणजे पेपरमध्ये आलंय ला महत्व होतं आपल्यासाठी. त्यामुळे ती कमेंट ही लिहून आली आहे म्हणून कुठेतरी आपण त्याला खूप सिरियसली घेतो, की लिहून आलं ना, 4 चौघात लिहून आलं. की हे जर मी स्टेजवर असताना गर्दीत कोणी बोललं असतं तर मी ऐकून सोडून दिलं असतं की कुठे लक्ष द्यायचं. ते कुठेतरी लिहून आलेलं लेजिटिमसी आहे, ती नाहीये. हे एकदा तुम्ही स्वीकारलं की हे, आणि मी ही म्हणली तसं मला मजा येते, मला त्यांच्याशी बोलायला मजा येते, चर्चा करतोस त्यांच्याशी. माझं असं ठाम मत आहे की 80% जे ट्रोल करतात किंवा हे करतात ते मनाने काही वाईट माणसं, काही दुष्ट माणसं नाही आहेत. ते त्यांना आपण म्हणजे आपण ऍज इन एनी पब्लिक फिगर ही खरी माणसं वाटत नाहीत. म्हणजे जसं मला सलमान खान हा खरा माणूस वाटत नाही ना, मला तो सलमान खान हे कॅरेक्टरच वाटतं, म्हणजे ते मी टीव्हीवर बघत आलो किंवा ह्याच्यावर. त्यामुळे मी जितकं इझिली सलमान खान ह्याच्यात किती बोर होता हे म्हणतो तेव्हा हे सलमान खानला काय वाटेल वगैरे इथपर्यंत माझा विचार जात नाही, कारण तो माझ्यासाठी खराच नाहीये. तसं काही लोकांसाठी मी खराच नाहीये ना, त्यांना मी टीव्हीवर दिसलो त्यामुळे पार्ट ऑफ अ स्टोरी, की ज्या हक्कानी मी कुठल्या तरी सिरियल मधल्या कॅरेक्टर हे बिंडोकच आहे असं म्हणतो, तेवढाच हक्कानी दुसऱ्या टीव्हीवरच्या व्यक्तीलाही म्हणतोय. त्यांना ते रिअलिटी आणि बायफर्केशन काही फार नसतं, त्यामुळे त्यांचे खूप वेळा मी उलटा बोललो की त्यांना ते भान येतं आणि मग ते लगेच सॉरी म्हणतात की हे आई शपथ हे वाचलं गेलं वगैरे. तर तेवढे आय एम शुअर आपली माणसं चांगल्या मनाची आहेत की ते भान एकदा त्यांना आलं की अरे हा एक माणूस आहे, की लोक युजली बॅक ऑफ करतात.
मला हसू कशाचं येतं की जेव्हा खूप ऑब्व्हियसली म्हणजे खूपच जास्त वाईट बोलतात काही माणसं, की मग तिथं माझ्या लक्षात येतं की हे आपल्याबद्दल नाहीये. म्हणजे मला जर कोणी एखादा माझ्या नाटकाचा प्रयोग नाही आवडला, ठीक आहे, कधी कमेंट येते की तो मला बोर झालं ते नाटक किंवा मला नाही आवडलं, तर मला कधी कधी खरंच लागतं की यार लोकांसाठी आपण करतो आहोत आणि ते त्यांना आवडत नाहीये. पण कधी कधी कमेंट असे असतात की इतका भीषण आहेस तू, तू मेला पाहिजेस वगैरे, तर ह्या लेवलला मला हसवायला लागतं कारण हे माझ्याबद्दलचा राग नाहीये, हे कधी पर्सनल बरं का, त्याच्या आयुष्यातली निगेटिव्हिटी सापडला तुला चपलेने मारेन वगैरे, का मागचा एपिसोड आवडला नाही म्हणून. ओके, तुझा इश्यू आहे हा, माझा इश्यू नाही. पण सायकोलॉजिकली सुद्धा आता इको चेंबर्स नावाची कन्सेप्ट आहे की जी तयार होते सोशल मीडियामध्ये. इको चेंबर्स म्हणजे नावाप्रमाणेच आहे की मी जे बोलतेय तेच दुसरा बोलला, तिसरा बोलला, मला फक्त तेवढंच ऐकायचंय आणि तशाच पद्धतीची माणसं मॅग्नेट सारखी तिथे जोडली जातात. तुम्ही जे टाकता त्याच पद्धतीने सगळ्यांना तेच वाटतंय असं तुम्हाला फिल्टर बबल्स त्याच्यामुळे तयार होतात. हे हा खूप मोठा विषय. पण त्यामुळे त्या कम्युनिटीज तशा निगेटिव्ह बोलणाऱ्या तयार होतात. तर त्यांना किती सिरियसली घ्यायचं. आणि मला मध्ये मी भाडीपाचा पॉडकास्ट मध्ये सारंग आणि पॉलाने चांगला मुद्दा मांडला होता. ते असं म्हणाले होते की समोरासमोर माणूस आला की तितका तिखटपणे तो बोलत नाही किंवा मी तितकं लगेच त्याच्यावर कमेंट नाही करणार की मला आता हा मग समोर आहे तर मला त्याच्यावर बोलायचंच आहे, कंपल्शन मला इन पर्सन नाही खाली असतं. त्यामुळे असं वाटतं की काहीतरी मी बोललंच पाहिजे, विच इज अ नाईस पॉइंट. सो मग अशा लोकांना किती सिरियसली घ्यायचं हे आपल्यावर आहे. मी असं इमॅजिन करतो की हे काही कोणी आपल्याला वाईट कमेंट केली तर त्यांनी ती सकाळी संडासात बसून केलेली कमेंट आहे, त्याला मी सिरियसली घेणार नाही. आपल्याला कॉफी झाली, चला हा काय हे घाणेरडे, ते कपडे घाणेरडे होते, ओके झालं, त्यांच्यासाठी झालंय, मी कसं डोकं ठेवून म्हणजे काय आता. पण मी ब्लॉक करते, हिला खूप आवडतं, हिची ब्लॉक हजारांमध्ये. आणि असं उद्धटच नाही, जनरल तिला टोन आवडला नाही ब्लॉक, पंक्च्युएशन आवडलं नाही ब्लॉक. लोकांना इंटरव्ह्यू बघून असं वाटणार आहे साधारण ही कतरूड आहे वगैरे. नाही तर मी लग्नच नसतं केलं. लग्न संसार या गोष्टी पूर्वी वेगळ्या होत्या, आता थोड्या वेगळ्या झाल्यात असं आम्हाला वाटतं. तर तुमचं याविषयी काय मत आहे? एकूण लग्न या संस्थेविषयी तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं काय गोष्टी बदलल्यात? मी मगाशी म्हणलो तेच, मला वाटतं की सेटल होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात सेटल होणार, तर त्यात तुमच्या कन्सेप्टमध्ये सेटलच्या व्याख्येत लग्न जर मोडत असेल आपण तर व्हेरी गुड, तो तुमचा पर्सनल गोल झाला. पण आता हळूहळू लग्न झालं म्हणजे ऑटोमॅटिकली म्हणजे बाकी काही नसलं तरी सेटल झालं, हे समीकरण कुठेतरी बदलते. आणि हे मला खूप आनंद होतो की हे माझ्या मित्रांच्या आई वडिलांनाही हे कळतंय की हा लग्न करून दिलं म्हणजे आपलं हे असं नाहीये, किंवा लग्नच करून दिलं पाहिजे असंही नाहीये. मूल आपलं सेटल झालेलं कोणालाही बघायचं असतं, त्यांना तो आनंद मिळतोय की नाही, ते स्टेबल आहेत की नाही, ते स्वतःकडे स्वतःची काळजी घेऊ शकतात का नाही, त्यांच्या आसपास चांगल्या मित्रांचा, चांगल्या कंपनीचा गोतावळा आहे की नाही, की काही झालं तर त्यांना मदत करणारे त्यांच्या आसपास आहेत की नाही, हे महत्वाचं आहे. त्यात एक बायको ही असली पाहिजे का नाही हा तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, मुद्दा आहे, विचार आहे, ओपिनियन आहे. आणि मी म्हणलो तसं हल्ली जरी आता कालचंच उदाहरण सांगतो, म्हणजे आपण अनुरूपवरच बोलतोय. आमचे एक अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांचं आता नोव्हेंबरमध्ये लग्न आहे, ते दोघं अनुरूपवरून भेटले. पण तरीही एकदा आपण आता ह्या मार्गाने भेटलो तरी आता आपण एकमेकांना पडताळून बघायचं आहे, आपण एकमेकांची दोस्ती करायची आहे, आपण एकमेकांना आता हे आपल्याला ती सफर आहे, सफर नाही, यासाठी आपण एकत्र राहू शकतो का नाही, आपल्याला काय आवडी-निवडी आहेत हे बोलून मग हा निर्णय घेतला जातो. हे मला छानच वाटतं. ही क्लॅरिटी सगळ्यांनाच असायला हवी. आणि त्याचबरोबर ह्या पिढीचं आणि एस्पेशली आता पुढच्या पिढीचं मला हेही आवडतं की तुम्ही आनंदी असण्याला ते जास्त प्राधान्य देतात, की ह्या रूढी आहेत, ही परंपरा आहे, किंवा हे असं असलं पाहिजे असं नाही. मी आनंदी आहे का, मी खुश आहे का, आणि नसलो तर ते तिथले तिथं थांबवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, की त्रासात जगायचं नाहीये. आणि विच इज अ ग्रेट, काय म्हणतात त्याला, क्लॅरिटी टू हॅव ऍट दॅट एज, असं मला वाटतं. नाही, आणि ह्यालाच ऍड करून मला असं वाटतं की आधीची जी संस्कृती होती किंवा आईबाबांच्या काळातली आपल्या किंवा आजी आजोबांच्या, तेव्हा कलेक्टिव्हिस्ट कल्चर होतं ना, म्हणजे सगळेजण सामूहिकरित्या सगळ्या गोष्टी करायचे, आयुष्याचे मोठे मोठे निर्णय पण लोक एकत्र घ्यायचे. तसं आता
आपण झालो आता इंडिव्हिज्युअलिस्टिक झालंय कल्चर आता. तर त्यामुळे आता मुलांचं असं असतं की माझा निर्णय आहे तो मी घेणार आहे, मग तो झाल्यानंतर मी घरच्यांना सांगेन किंवा त्यांचं मी फक्त मत विचारेन, पण ते मतच असेल, त्या बाबतीत हस्तक्षेप नसेल माझ्या आयुष्याच्या निर्णयांमध्ये. असं ते थोडंसं बदललेलं आहे आणि त्याच्या चांगल्या आणि वाईट बाजू अशा दोन्ही आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी असं व्हायचं की कॉम्प्रोमाइजेस खूप करायला लागायचे, नवऱ्यासाठी बायकोला किंवा बायकोसाठी नवऱ्याला, पण युजली बायकोलाच कॉम्प्रोमाइजेस जास्त नवऱ्यासाठीच नाही तर सगळं एकत्र असल्यामुळे नवऱ्याच्या काकाच्या मुलाच्या कोणासाठी तरी वगैरे ही करायला लागायचं की सगळ्यांचंच ऐका. आणि त्यामुळे असं एक झालं होतं की ह्यालाच प्रेम म्हणतात. तुम्ही जितकं सहनशील आहात, जितकं तुम्ही हे करते की तू कसंही वाग, काहीही कर, पण मी प्रेमच करणार आहे तुझ्यावर, ह्याला म्हणजे असं एक काहीतरी ती व्याख्या झाली होती. आणि प्रेम करणार म्हणजे काय तर मी तुझ्या बरोबर राहणार आणि सपोर्ट करणार म्हणजेच प्रेम. त्याच्या पलीकडे रोमॅन्स काही फार नाही. राहिले याला प्रेम. आणि तेव्हाच्या बायकांना फारशी आर्थिकदृष्ट्या पण त्या इंडिपेंडेंट नव्हत्या किंवा लोक काय म्हणतील या ह्यानी सुद्धा डिवोर्स घेणं ऑप्शनच आहे हे माहित नव्हतं किंवा काहीतरी वाईटच आहे बाबा अशी समजत होती. आता तो ऑप्शन ओपन झालाय अशा ह्यानी की आर्थिकदृष्ट्या मी केपेबल आहे, इंडिपेंडेंट आहे, मग मी का दुःखात राहायचं, मी का रोज भांडून, मी काम करून जर घरी येते 12-13 तास, तर मी आल्यानंतर मला हसरा चेहरा का नाही दिसत आहे घरी, किंवा मी सतत का भांडते, भांडणाचा त्यालाही त्रास होतोय मलाही त्रास होतोय, तर मग त्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं, असा कुठेतरी म्हणजे करा असं म्हणत नाही होत मी. मला काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी मला काय केलं पाहिजे ह्याचा एक विचार झाल्यामुळे इव्हन एकत्र कुटुंबातही सगळेच आपापलं सुख शोधतायत आणि हक्कानी मागू शकतायत की ऐक ना की मला हे करायचंय बरं का, मला हे केल्याने मला आनंद मिळणार आहे आणि त्यामुळे तू थोडं आत्ता कॉम्प्रोमाइज कर, आपण हे करू, हे बोलून तुम्ही एकत्र रादर दॅन मन मारून जगण्यापेक्षा हे बोलून जगलेलं कधीही बेटर असं. आणि तो म्हटला तसं मेंटल हेल्थ विषयी आता खूप अवेअरनेस आता निर्माण झालेला आहे लोकांमध्ये. म्हणजे कधी कधी माझी आई सुद्धा सायकोलॉजी कशी कळत नाही लोकांना असं म्हणते, तेव्हा मला गंमत वाटते, कारण तीही विचार करू लागली आता मेंटल हेल्थचा. आणि हे सगळं झालेलं असल्यामुळे आपल्याला लक्षात येते की हॅपीनेस इज इम्पॉर्टंट. मला आनंदात असायचंय आणि तो आनंद मला शोधायचा. म्हणजे माझा आनंद ह्याच्यावर अवलंबून नसला पाहिजे. काही झालं तरी तुमच्या पार्टनरकडून तुम्ही अशी अपेक्षा नाही करू शकत की तू कसा वागतोयस याच्यावर माझा आनंद अवलंबून, कम्प्लीट आनंद नसला पूर्णपणे. मला एकटीनी खुश असायला हवं, म्हणजे मी माझे मार्ग पण खुश असण्याचे मी शोधायला हवे. त्यामुळे मी त्याला मदत करू शकते जेव्हा तो डाऊन असेल. एकमेकांवर जर मूड्स अवलंबून असले तर मग दोघंही एकत्रच डाऊन होणार, तुम्ही दोघंही एकत्र. ते विमानात म्हणतात ना की शेजारच्याला मास्क लावायच्या आधी स्वतःचा मास्क फासून करा. एक्झॅक्टली, दॅट इज इट. किती छान. ह्या गोष्टी खूप बदलतायत असं मला वाटतं. म्हणजे आपण ज्या बातम्या वाचतो की 96 वर्षांच्या आजींनी डिवोर्स घेतला एवढ्या वर्षांच्या संसारानंतर, तर त्याकडे मी गमतीने बघते अशा आहे की मे बी त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स सुटले त्या वयात आणि त्यांना क्लॅरिटी आली जी त्यांना इतकी वर्ष कदाचित आली नसेल. सो आता मेंटल हेल्थ अवेअरनेसमुळे या गोष्टी. मग नात्यामधल्या स्पेस विषयी तुमचं काय मत आहे? स्पेस तर असायलाच हवी. हा म्हणजे हेल्दी. आणि मग ती तुम्ही कशी देता एकमेकांना? हे माझ्या आई बरोबर माझं एक ठरलं होतं, ते आमचं कंटिन्यू झालंय. कारण मी 12वी नंतर मुंबईला शिफ्ट झालो आणि माझं शिक्षण नंतरचं सगळं मुंबईत झालं आणि तोपर्यंत आईचं मुख्यतः काम सगळं मुंबईत असल्यामुळे सलग महिने मी एकत्र राहतोय असं नसायचं. सुट्ट्यांना 1-2 महिने छान एकत्र, किंवा शनिवार रविवार कधी मी मुंबईला गेलो, ती पुण्याला आली तिच्या सुट्ट्यांच्या दिवशी, किंवा आणि ती आली तरी आमची जॉईंट फॅमिली होती. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये अचानक मी 11 माणसं एका घरात राहतायत, मधून मी आणि आई दोघंच राहतोय मुंबईला, असं झालं होतं. आणि तिथं आमचं सुरुवातीला आमचं डिस्कशन झालं की जर वैताग आला एकमेकांचं तर काय करायचं. म्हणजे आपल्याला माहितच नाहीये की 5 महिने रोज एकत्र राहून आपलं काय होणार आहे, कारण असं आपण राहिलोच नाही होत. की मीही तेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणजे मीही अडल्टहुड मध्ये उतरत होतो. आईचं एक इतक्या वर्षांचं स्वतःचं एक सेट झालं होतं की ती असं येते, हे करते, ते करते. तर तेव्हा जोधा अकबर नावाचा सिनेमा आला होता, तर त्याच्यावरनं आईने मला सांगितलं होतं की कधीही तुला वाटलं ना की तुला तुझी स्पेस हवी, की आज
होतं ना कॉलेजमध्ये काहीतरी वाईट झालेलं असतं, दिवसात फंगार गेला असतो, कोणीतरी ओरडलं असतं, घरी येऊन मला आज एकटं थांबायचंय, तर आपण एकमेकांसाठी शब्द ठेवूयात, जसं जोधापूर मध्ये म्हणतात की तकलिया तकलिया असं म्हटलं तर समोरच्यानी समजून घ्यायचं की ओके आज याला ह्याची ही नीड्स अ मी डे किंवा शी नीड्स अ हर डे. किती तरी असणार ना, शूटिंग तर किती मनस्तापच निर्माण होतो शूटिंगला, याला काही अंतच नाहीये. तेव्हा ती आणि हिंदी सिरियल करायची म्हणजे तर वाटच लागायची. त्यामुळे असं असूच शकतं की ती आल्यावर तिला माझं की आई अमुकच हे मग उद्या माझं अमुक वगैरे हे तिला नाही ऐकायचं एखादा दिवस की, आणि मग नको रे वगैरे हे करण्यापेक्षा की विराज ऐक ना तकलिया आज आज 1-2 तास तकलिया की लाईक ओके डन, मी माझा टीव्ही बघत बसतो, तू रेडी झालीस की सांग. तेच आम्ही आमच्यात हे केलंय की मी अनेक वेळा टेक्स्ट करतो की ऐक ना आय नीड अ मीड की म्हणजे पुढचा काही वेळ मी उत्तरं देत नाहीये व्हॉट्सअपवर, मी जरा गायब होणार आहे आज, कारण मला थोडं माझ्या ह्याच्यासाठी, कारण ऑब्लिगेटेड वाटलं ना की तिथं आल्यावर की नाही पण मला तिथं वेळ दिलाच पाहिजे, मग मी डाफरणार, मग मी काहीतरी काय हा टोन लागणार, मग ती काहीतरी एक्साइटमेंट मध्ये मला सांगत असणार आणि ती हर्ट होणार, किंवा उलट की ती शूट करून आली आहे, ती काहीतरी करून आली आहे, किंवा तिचं काहीतरी तिच्या मैत्रिणींचं काहीतरी झालं आहे आणि त्याच्यामध्ये ऐक ना हे रील बघणं वगैरे केल्यावर की नको ना आता असं म्हटलं मी कशाला, बी वॉन्ट ऐक ना आज आज मला जरा 2 तास हवेत हे सांगता येण्याचं म्हणजे मग मित्रमैत्रीण असल्याचा फायदा काय जर हे तुम्ही करू शकत नसाल तर. आणि आमच्यातलं कुणीच म्हणजे संतत्व प्राप्त केलं नसल्यामुळे मी कायम खुश असतो, असं नसतं एव्हरीबडी हॅज अन ऑफ डे, तर तो सांगता तरी आलं पाहिजे की आज माझा ऑफ डे चाललाय, आज नको ना दिला. तुझं काही वेगळं मत आहे? नाही, माझं हेच मत आहे. याला धरून मला असं वाटतं की हे केल्यामुळे फायदा असा होतो की हॉबीज आपल्या इंडिपेंडेंट असल्या पाहिजेत. म्हणजे ह्याला वेळ नसला की मग मी कायच करू आणि मला असं जे पूर्वीच्या पिढीत किती होतं ना की नवरा नाही म्हटल्यावर बायकोला मी काय करू, आता किंवा तो परत येण्याची तयारी करणे. मी असं म्हणत नाही की ते वाईट होतं, ते इन अ वे खूप गोड होतं आणि त्याच्यातलं पण आपण थोड्याशा गोष्टी घ्यायला हव्यात, थोड्याशा निश्चितपणे जबाबदाऱ्या ओढवून घ्यायला हव्यात स्वतःवर, जर कोणी देत नसेल तर, असं मला वाटतं. पण मला माझ्या हॉबीज आहेत, मला माझं आयुष्य आहे, माझं फ्रेंड सर्कल आहे, वेगळं आहे, मला माझं काम आहे वेगळं, आणि ते करून सुद्धा मी खुश राहू शकते. म्हणजे आय वॉन्ट यू आणि आय नीड यू चा जो डिफरन्स आहे की आय डोंट नीड यू, आय वॉन्ट यू. आणि माझा एक खूप फायदा असा झाला की एकतर आम्ही एकाच नाटकाच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे आमचे कॉमन फ्रेंड्स खूप आहेत, पण मला एकूणच माझ्या शाळेचा ग्रुप खूप, मी त्यांच्या खूप जवळ आहे, म्हणजे अगदी माझ्या जवळचे. आणि तसा शिवानीचा नव्हता, म्हणजे तशा तेव्हाच्या क्लोज फ्रेंड्स की आम्ही रोज भेटतो किंवा आम्ही आठवड्यातनं 2दा भेटतो तसं नव्हतं. पण त्या ग्रुपनीही शिवानीला असं ऍक्सेप्ट केलं आणि शिवानीने त्यांना केलं की अनेक वेळा माझे मित्र तिच्याशी गप्पा मारत असतात व्हॉट्सअपवर वगैरे की माझा आता मित्र पार्थ, त्याला बाळ झालं, तर त्या बाळाचे फोटो तो तिला पाठवत असतो, मला नाही पाठवत, की त्यामुळे मला हेही आय नो की मी माझ्या कामात असलो तरी शी हॅज माय फ्रेंड्स, की तिला वाटलं तर ती माझ्याही मित्रांबरोबर जाऊन टाइमपास करू शकते, तिला ती एकटी पडणार नाही याची खात्री असते. वा वा. आता आपण ज्या क्षेत्रात आहोत अनिश्चितता आपल्या बरोबरच चालत असते, तर फायनान्शियली तुम्ही काही गोष्टी ठरवल्यात का? त्या कशा मॅनेज करता? किंवा लग्न झाल्यानंतर काही गोष्टी ठरवतो आपण, तशा तुम्ही कशा ठरवल्यात? कारण आपल्याकडे काम नसणं हा एक मोठा काळ असू शकतो जेव्हा आपल्याकडे पैसाच येत नाही, तेव्हा कदाचित दुसरा माणूस काम करतो असतो, पण तुमच्या बाबतीत कसं आहे? मी आणि नेहमी म्हणतो तसं हे एकमेव प्रोफेशन आहे की तुम्ही खूप चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला पुढची 2 वर्ष काम येत नाही असं येऊ शकतं, की हा रोल हा खूप आयकॉनिक झाला, नाही पण आता तो स्टॅम्प बसला ना, आता लगेच नको, फ्रेश फेसच्या नादामध्ये, की हे दुसरीकडे कुठंच होत नाही. आणि हे प्रोफेशन असंही आहे की जिथं प्रमोशन नसतं, की म्हणजे मी 4 ठिकाणी सपोर्टिंग खूप चांगलं केलं म्हणून आता पुढच्या ह्याच्यात मला इन्क्रिमेंट मिळणार आणि हे मिळणार असंही नसतं. त्यामुळे आणि हेही आहे उलट की तुम्ही जेवढे एस्टॅब्लिश होत जाता तेवढं तुमच्या 2 कामांमधलं अंतरही वाढत जातं, कारण मग तुम्ही एका पद्धतीचीच कामं करू शकता. ते वाढायला हवं, म्हणजे तुम्ही चूझी असायला हवं बरोबर त्या बाबतीत. आणि दुसरं असं एक आहे की मला असं वाटतं आपलं प्रोफेशन, आपलं काम हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण ते म्हणजेच आपलं सगळं आयुष्य आहे असं मला तरी नाही वाटत. म्हणजे मला जग पण फिरायचं आहे, मला घरच्यांबरोबर वेळ पण घालवायचा आहे, मला स्वतःचं घर उभं करायचं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी मला पैसे लागणार आहेत.
आणि मी माझ्या कामाकडे व्यवसाय म्हणूनच बघते. म्हणजे मला टू बी व्हेरी ऑनेस्ट माझं असं अजिबात नाहीये की कला आहे तर मग कलेसाठी मी समर्पण वगैरे सगळं जरी असलं, मी सिन्सिअरली काम करते. मला जे काम दिलं आहे त्याचा मी 100% देण्याचा प्रयत्न करते. पण मला तो माझा व्यवसाय आहे, तो माझा जॉब आहे. कारण माझ्या वयाचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते कोणी इंजिनियर आहे, डॉक्टर आहेत, ते जॉब करतायत. तर ह्याच्याकडे मी कॅज्युअली बघून नाही चालणार आहे. किंवा घरगुती झोन या करिअरच्या बाबतीत असून माझं चालणार नाही. आपणच आपल्या प्रोफेशनला सिरियसली घेतलं पाहिजे आणि प्लॅनिंग केलं पाहिजे की आत्ता काय फेज आहे आपली. आपल्याला आत्ता सिरियल घ्यायची आहे का खूप पैसे कमवता येतील म्हणून, का आपल्याला एखादं छानसं मनाला क्रिएटिव्हली समाधान मिळेल असं नाटक करायचं आहे. हा चॉईस असला पाहिजे. आणि विराजस आता एक गोष्ट खूप चांगली आहे की तो फक्त ऍक्टिंग करत नाही, तो लिहितो पण, डिरेक्ट पण करतो. आम्हाला कधीतरी प्रोडक्शनमध्ये पण उतरायचं आहे. सो हे असे तुमचे बॅकअप प्लॅन सुद्धा रेडी पाहिजेत. आणि जर ते नसतील, जर तुम्ही फक्त एकच काहीतरी काम करत असाल तर तुमची याच्याकडे व्यवसाय म्हणून बघण्याची तयारी पाहिजे की मला जितकं काम पडेल अंगावर ते मला करायचं आहे आणि मला यातून पैसे कमवायचे आहेत. आणि या क्षेत्राचा एक प्रॉब्लेम म्हणणं खूपच आहे, पण असं आहे की कितीही चांगलं काम करा, कितीही करा, ते एक्सपायरी डेट सकटच येतं. म्हणजे मी जर इंजिनियर असलो तर ते तसं झालं की मी कुठल्याही कंपनीत काम करायला लागल्यावर 3 वर्षांनी ती कंपनी बंद होणार आहे आणि मग मला कम्प्लिटली नवीन काम शोधायचं आहे. ते कितीही चांगलं असलं, कितीही वाईट असलं तरी त्यात एक चल करू या बेसिसवर केलेल्या कामामुळे मला पुढची कामं मिळणार नाहीत असंही होऊ शकतं की युअर ओनली ॲज गुड ॲज युअर लास्ट जॉब. तारेवरची कसरत आहे म्हणजे खरं तर आहे म्हणायला गेलं तर. आणि अर्थात आपण आता असं म्हणजे म्हणू शकतो, आमच्यासाठी हे म्हणणं कदाचित कधी कधी मला इझी वाटतं की बॅकअप इतका आहे, इतका सपोर्ट आहे. तर मग कधी कधी लोक असं पण म्हणतात की पण मग तुम्ही का एवढं काम करता. ह्याचं कारण असं आहे की तो ड्राईव्ह तुमच्यामध्ये असायला लागतो आणि क्रिएटिव्हली पण तो ड्राईव्ह आमच्यात आहे आणि इकॉनॉमिकली सुद्धा आहे. म्हणजे आमच्या अँबिशन्स आहेत. मला लग्न जेव्हा आमचं ठरलं होतं तेव्हा मी विराजसला सांगितलं होतं की विराजस किती काही बॅकअप असला, किती छान सिस्टीम असली, आधीच आपली घरं घरच्यांच्या कृपेमुळे जरी असली पुण्यात आणि मुंबईमध्ये, तरी सुद्धा मला आपलं असं एकत्र काहीतरी क्रिएट करायचं आहे. मग ते घर असेल, ते एखादी अशी इन्व्हेस्टमेंट असेल की ज्याचं नंतर आपण पुढे काही करू शकू, एखादं मे बी थिएटर रिलेटेड काही असेल, काहीही, पण एकत्र आपल्याला काहीतरी सुरू करायचं आणि फ्रॉम द स्क्रॅच उभं करायचंय. आणि त्यासाठी आपल्याला दोघांना आग लागल्यासारखं काम करायचं आहे. म्हणजे कधीही आपला असा ऍटिट्यूड हा असता कामा नये. अर्थात हे मी त्याला सांगत होते म्हणजे आम्ही हे डिस्कस करत होतो आणि आम्ही सेम पेजवर होतो की असं नसणार आहे की आम्ही आरामात बसलो आहोत किंवा आता आपल्याला गरज नाहीये ना मग आपण का काम करतोय, असा आमचा झोन कधीच नव्हता. म्हणजे आम्ही लग्नानंतर 1 वर्षांनी हनीमूनला गेलो होतो. कारण विराजसचं व्हिक्टोरिया फिल्मचं शूट चाललं होतं, प्री प्रोडक्शन, शूट, पोस्ट प्रोडक्शन. नंतर माझी सिरियल सुरू झाली. सिरियलमध्ये मी 28 दिवस सुरुवातीला काम करत होते. तर ही आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला चटक आहे कामाची की कितीही आपल्याला सपोर्ट असला आणि गरज नसली तरी सुद्धा आपण काम करायचं आहे कारण आपण इंडिपेंडेंट. आणि बरीचशी लोक म्हणजे आम्ही पुण्यामध्ये वर्कशॉप्स घेतो तेव्हा खूप यंग मुलं भेटतात की ज्यांना याच्यात येण्यात इंटरेस्ट आहे. तर मी त्या सगळ्यांना तेच सांगतो की काहीतरी तुम्ही जोडधंदाही शोधा. कारण तुमचं पोट ह्याच्यावर चालत असलं तर मग तुम्हाला त्या पैशांसाठी मिळेल ते काम करावं लागतं. आणि मग ह्याच्यामध्ये रेप्युटेशन खूप महत्वाची आहे. त्यामुळे माझं पोट ह्याच्यावर चालत नाही ना, मग आय कॅन वेट फॉर अ गुड रोल, आय कॅन वेट फॉर अ गुड प्रोजेक्ट, आय कॅन वेट फॉर अ हे की त्यामुळे तुम्हाला मी हे करणार आणि मी हेच करणार असं असलं देन प्रिपेअर टू इट. आणि मग तुम्हाला ते महिन्याला पैसे येत आहेत वगैरे हे नाही होणार आहे अनेक दिवस, याची तुम्हाला तयारी ठेवायला पाहिजे. अगेन तयारी असेल तर व्हेरी गुड, पण आमची नव्हती, आम्हाला खूप टेन्शन येतं. त्यामुळे असं काय 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 शोधतो. म्हणून मी अगेन फक्त ऍक्टिंगच नाही, डिरेक्शन, रायटिंग ते तर मी शिकलोच आहे, पण मी एडिटिंग शिकून घेतलंय, मी VFX शिकून घेतलं आहे. म्युझिक मधलं मला काही कळत नाही तर तेही मी शिकायचा प्रयत्न केला होता मध्ये साधारण प्रोडक्शन की काहीतरी की आता साईड बाय साईड करायचं असेल पण मला क्रिएटिव्ह करायचं आहे, मला माहिती आहे. त्यामुळे मग मी त्यात अजून काय काय मला येऊ शकतं, हे येऊ शकतं, ते येऊ शकतं. मी सबटायटलिंग करायचो मध्ये की काम चालू राहिलं पाहिजे आणि या फील्डच्या जवळचं काम चालू राहिलं पाहिजे.
मग मी ऍक्टिंगचा रोल किंवा मी जेव्हा मी डिरेक्ट काय करायचंय ते मग मी जरा विचारपूर्वक करेन. किंवा मध्ये जाऊ देत 4 वर्ष जाऊ देत, काही टेन्शन नाही मला, पण जे येईल ते मस्त असलं पाहिजे. वा वा, छान. आता आपण एपिसोडची सुरुवात फोननी केली होती, एपिसोडचा शेवट आपण पत्रांनी करणार आहोत. पण हे पत्र तुम्हाला एकमेकांना म्हणायचंय, व्होकल लेटर असं मी म्हणतो त्याला. कारण आमचं असं मत आहे की आजकाल आपण व्हॉट्सअप आणि याच्यात खूप पटकन एक बदाम पाठवला की आय लव्ह यूचा पण ILU झालाय, हॅपी बर्थडेचा पण HBD झालाय. तर पत्र खूप बाजूला राहिलेत, तर ती लिहिण्यापेक्षा आपण आता व्होकल लेटर म्हणणार आहोत एकमेकांना. म्हणजे अगदी प्रिय शिवानी ते तुझाच विराजस पर्यंत. तर कोण सुरुवात करताय? प्रिय विराजस. प्रिय विराजस आय थिंक. नाही म्हणजे दिग्दर्शकांनी सांगितलं आणि मी सुरूही केलंय पत्र, म्हणजे तयारी नसताना. आणि आय थिंक आपण असंच लग्न आपलं अशा पद्धतीने केलं होतं की तयारी नसताना किंवा फारसा विचार न करता आपण लग्न करूया असं ठरवलं. पण इतक्या सहजपणे इतका मोठा निर्णय आपण घेऊ शकलो याचं कारण हे होतं आपली मैत्री. आणि ती सगळ्यात जास्त महत्त्वाची होती आणि असेल कायमच. आपण एकत्र काम करू, आपण एकत्र फिरू, आपण सगळं जग एक्सप्लोअर करू एकत्र. पण एक गोष्ट आपल्यात वर्ष गेली तरी सुद्धा कॉमन राहिली पाहिजे, कॉन्स्टंट राहिली पाहिजे, ती म्हणजे मैत्री. आणि ती टिकवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत राहूयात. आणि वेगवेगळे टप्पे आता आपल्या आयुष्यामध्ये येतील पुढे जाऊन. पण मला असं वाटतं की आपला गोल नेहमी हाच असला पाहिजे की आपली ग्रोथ एकत्र व्हायला हवी. आणि तुझ्या सगळ्या वाईट जोक्सवर मी हसेन. तू लग्नाआधी मला सांगितलं होतंस की काही झालं तरी काय हा सतत काय असे जोक्स करतो असं रिॲक्ट व्हायचं नाहीये की एकमेकांच्या जोक्सवर हसायचा माझा रूल होता. पत्र चालू आहे. ओके, त्यामुळे तू नाही बोलायचं. सो मी तुझ्या जोक्सवर हसेन आणि तू माझ्या जोक्सवर हस. आणि आपण जो एक रॉमकॉमचा जॉनर आपण पकडलेला आहे तोच आपण कंटिन्यू करूयात. आणि काय छान जगूया आयुष्य, मस्त एकत्र काम करूया, काहीतरी छान एकत्र क्रिएट करूया. मग ते प्रोजेक्टच असेल असं नाही, पण आपली मैत्री टिकवूया आणि त्यासाठी जे जे करायला लागेल ते सगळं करूया. तुझीच शिवानी. क्वेश्चन मार्क होता. खूपच गोड. प्रिय शिवानी, सन विवी, तुझे पत्र मिळाले, वाचून बरे वाटले. अनेक वर्ष आपण जे एकमेकांना येता जाता सांगितलं आहे, कबूल केलं आहे, ठरवलं आहे, ते सगळं असं एका पाठोपाठ एका पत्रात वाचून कुठेतरी आपण लग्न करताना फार विचार केला नाही असं जे वाटत होतं ते खोडून काढल्यासारखं वाटलं. की आपण केलं यार, बऱ्यापैकी विचार केला होता आपण, बऱ्यापैकी डिस्कशन्स केली होती. मला डिस्कशन्स आवडत नसतानाही हेही लक्षात आलं. आणि आपण दोघंही अभिनेते आहोत, त्यामुळे आपण आपल्या सुखी आयुष्याचं स्क्रिप्ट ऑलरेडी लिहिलं आहे. आता फक्त ते डायलॉग पाठ करायचे आहेत आणि होपफुली इंटरव्हल न येऊ देता प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवायच्या आहेत. क्या बात. वा वा वा. तर त्यामुळे तेव्हा जो विचार केला होता आपण, त्यावर आपण ठाम राहूयात. तेव्हाच्या 3 वर्षांपूर्वीच्या स्वतःवर आपण तो विश्वास टाकूयात आणि त्या मार्गावर चालत राहूयात. तुझा विराजस. ताजा कलम. माझे सगळेच विनोद खूप दर्जेदार असतात. कंपल्शन. कंपल्शन. वा वा, खूप छान, मस्त पत्र झाली, खूपच गोड. बरं मला सांगा, जाता जाता तुमच्या मते, मला मान्य आहे किती वर्ष झाली लग्नाला? 3. सुखी संसाराचं तुमच्या मते अनुरूप सूत्र काय? प्यार दोस्ती आहे. नाही, एकमेकांचा आदर ठेवणे सगळ्यात महत्वाचं हे आहे. कारण प्रेम आणि आदर दोन्ही हातात हात धरून चालतात असं मला वाटतं. आणि अशा व्यक्तीवर मी प्रेम नाही करू शकत ज्या व्यक्तीचा मला माणूस म्हणून आदर वाटत नाही. तर जी व्यक्ती बाहेरच्या जगात माणूस म्हणून चांगली आहे, काइंड आहे, दयाळू आहे, अशीच व्यक्ती निवडा, असाच जोडीदार निवडा. म्हणजे तो तुमच्याशीही आयुष्यभर चांगला वागेल, तुमच्या घरच्यांशीही चांगला वागेल.
आणि सगळ्यात महत्वाचं कुठलीही व्यक्ती चिडल्यावर कशी वागते हे आधी पडताळून बघा आणि मग लग्न करा. म्हणजे आता जाहिरात करायची म्हणून नाही, पण अनुरूप हा शब्दच मला खूप महत्वाचा वाटतो. कारण त्याच अगेन नाटकात, त्या नाटकात काय सार लिहून ठेवलं यार मी माझ्या एकूण विचारांचं, की त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टर असं सांगत असतं की प्रेम ठीक आहे यार, प्रेम तुमचं होतं जातं, तुम्ही कम्पॅटेबल असलं पाहिजे. की ती कम्पॅटेबिलिटी म्हणजे तुम्ही एकमेकांना अनुरूप असणं महत्वाचं आहे. की आज तुम्हाला राग येऊ शकतो, उद्या हे येऊ शकतं, कधी तुमच्यावर परिस्थिती वाईट येऊ शकते, पण तुम्ही म्हणजे अनुरूप जर असाल तर तुम्ही त्याला पार करू शकता कुठल्याही परिस्थितीला. त्यामुळे ती कम्पॅटेबिलिटी महत्वाची आहे. प्रेमात 14 वर्षाची पोरंही पडतात, पण तुम्ही जर अनुरूप नसाल तर मग फ्रिक्शन होते आणि फ्रिक्शन झाल्यानंतर ठिणग्या उडतात आणि मग वणवा पेटतो. तर तो न होण्यासाठी ही कम्पॅटेबिलिटीचं ग्रीज तुमच्या आयुष्यात असायला हवं. वा वा, छान. खूप छान गप्पा झाल्यात आपल्या. अनुरूप कडून तुम्हा दोघांना भेट. अरे वा, सो स्वीट. रंग्यात पकडलं गेलो. वा वा. लग्नानंतर हात पिवळे होतात, लालही होतात, माहित नव्हतं. क्या बात. वा, मज्जा आली, खरंच खूप मज्जा आली. आणि तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला मला खूप आवडला. आणि असेच राहा, मैत्रीत राहा, प्रेमात राहा, प्रयत्न करू. आणि छान गप्पा झाल्या. तुम्ही वेळ काढून आला त्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू. नमस्कार, मी शिवानी रांगोळे. नमस्कार, मी विराज कुलकर्णी. आणि आत्ताच आम्ही द अनुरूप शोचा एक खूप छान एपिसोड शूट केलाय. म्हणजे एपिसोड नाही, आम्ही रुजुताताईबरोबर छान गप्पा मारल्यात. खरं तर अतिशय कम्फर्टेबल असा हा प्लॅटफॉर्म होता. आणि आम्हाला सांगण्यात आलंय की आमच्या बरोबर असंच अनेक जोडप्यांनी इथे येऊन गप्पा मारलेल्या आहेत. येस, आमच्यापेक्षा त्यांचे बेटर झालेत का नाही हे तुम्हीच जज करा अनुरूपच्या युट्यूब चॅनलवर जाऊन. आणि अनुरूपला 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. अजून किती जोडप्यांना त्यांच्यामुळे किती किती वर्ष पूर्ण होत असतील. तर द अनुरूप शो आहे अनुरूपच्या युट्यूब चॅनलवर. आमचीही मुलाखत बघा आणि अजून खूप गमतीशीर मुलाखती बघा. आणि ते शेअर करा, सबस्क्राईब करा वगैरे वगैरे. आजच्या या तरुण जोडप्याच्या धमाल गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. दिवाळीची सगळी तयारी झाली असेलच. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. भरपूर मजा मस्ती करा, छान छान गोष्टी खा, पण भान ठेवून दिवाळी साजरी करा. भेटूया पुढच्या शनिवारी. नमस्कार.